की जावळीच्या आत परत कोणी यायचं नाही. जर महाराजांची इच्छा असेल तर यायचं, किंवा जावळीच्या बॉर्डरवरच युद्ध होणार, त्याच्या आत होणार नाही युद्ध. बरोबर. अफजल खान असं म्हणतो आदिलशाच्या दरबारात की शिवाजी त्याचा गुमान तो काय चले घोड्यानिशी घेऊन येतो. शिवाजी महाराजांनी सांगितलं ह्याला रेग्युलर वाटेत नाही, जो रेग्युलर मूळ वाट आहे ना पारघाट चढून हा येणार कुठे, तुमच्या पाचगणीच्या तळावर येणार. पाचगणीच्या तळावरनं हा निसनीची वाट चढणार. निसनीची वाट चढून हा बोचेघळीकडे येणार. शिवाजी महाराजांनी भवानी जी त्यांची तलवार होती ती आपल्या जवळ ठेवलेली, कुठेही शस्त्र लपवलं विपवलं काही केलेलं नव्हतं. कट्यार कमरेला होती, कुठेच शस्त्र लपवलं नाही. वाघ नख्याचा उल्लेखच नाही शिवभारतात अस्सल डॉक्युमेंटमध्ये, वाघ नख कुठेच नाही. बापरे. आणि मस्तक धावत घेऊन आला मागणं संभाजी गावचे गोंधळकर. तेव्हा महाराज लगोलग गडाकडे निघाले. वर गडावर जाऊन मग महाराजांना काय असेल ते मलमपट्टी वगैरे केली. पण तोवर खालचा जो सगळा लढवायचा किल्ला आहे ना, सगळं जे लढालढी सगळी झाली ती अत्यंत विलक्षण लढालढी, म्हणजे लढवय्यपणाची शर्त झाली. बाजी हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी राजांचाच हस्तक नाही ना, होऊ शकतं. पण हा माझ्या अंतरी विश्वास आलाच, म्हणजे माझ्या अंतरी ही वासना आलीच कशी, मी दास आहे रामाचा, तेव्हा हे मिष्टान्न मी खाणार नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी पण पुरणपोळी मिळाली, ती नेली गोदावरीत बुडवली. त्यातलं एक वाटागाडा रामरायास अर्पण केला, तो लगदा समर्थांनी खाल्लेला आहे. असे रामदास स्वामी आहेत. देशाटन करत होते. देशाटन करायच्या पूर्वी 12 वर्ष छातीवर पाण्यात उभं राहून गायत्रीचं त्यांनी जाप केलेला आहे. तेव्हा कुठे मडी उठवायचं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं आहे. रविभूषण म्हणतो की पैज प्रति पाल भूमी भार को हमाल चहू चक्क को समाल भयो दंडक जहान को साही नको साल भयो ज्वाल को जवाल भयो कर को कृपाल भयो हार के विधान को बीर रस ख्याल शिव राजभुव पाल तू हाथ को बिसाल भयो भूषण बखाल को तेरो कर वाल भयो दख्खन की ढाल भयो हिंद को दिवाल भयो काल तुर्का नको. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोलगप्पावरती आपण एक सिरीज चालू केली आहे, हिंदवी स्वराज्य ते साम्राज्य, आणि त्याच्यातले 2 पार्ट झालेले आहेत. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की अफजल खानाचं वधाचा पूर्वार्ध, म्हणजे शिवाजी महाराज कसे काय पद्धतीनं चीड निर्माण झाली अफजल खानाविरुद्ध आणि का वध करण्यास भाग पडलं. तर इतका छान प्रतिसाद मिळालाय या पॉडकास्टला. तर आता 3रा भागाकडे आपण जातोय. अर्थातच अक्षय सोमवंशी आपल्याबरोबर असणार आहेत, आणि आता आपण बघतोय अफजल खान वध. तर ह्या भागामध्ये आपण खूप अशा छान माहिती घेतलेली आहे की अफजल खान वध कसा झाला, कसा घडून आणला, आणि काय स्ट्रॅटेजी वापरली शिवाजी महाराजांनी. चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, आज आपण हिंदवी स्वराज्य ते साम्राज्य ह्याच्या 3ऱ्या भागाकडे आलेलो आहे. यस, ओळखलं असेलच, अक्षय सोमवंशी आहेत आपल्याबरोबर. आणि आपण मागच्या 2nd पार्टमध्ये असं केलं होतं की अफजल खान वध आज घेणार आहे. यस, तर त्याची सुरुवात किंवा अफजल खान वध का करावा लागला, किंवा त्याचं प्रस्थ काय होतं, किती वाढलेलं होतं, आणि शिवाजी महाराजांचं ओव्हरऑल जर्नी तिथपर्यंतची, त्यांनी जे जे काही गोष्टी केल्या, आणि शिवाजी महाराज का गेले, झुकले, की एवढे पराक्रम केले, ते सगळं आपण बघितलं. आता जसं की आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पण शेवटी सांगितलं आहे की तो जो होता तो पूर्वार्ध होता. आता जो आहे तो उत्तरार्ध आहे. तर ऑलरेडी आपण बघितलं की खूप क्रूर असा अफजल खान होताच, सगळ्यांना माहिती आहे ते. पण खास करून भोसलेंवरती राग होता अगदी, आणि त्यांच्या घराण्यावरती राग होता अगदी, आणि त्यांना घराणं संपवणं ह्याच्यामध्येच जास्त इंटरेस्ट होता. हो, म्हणजे भोसल्यांवर राग होताच दादा, पण मी म्हणेल की भोसल्यांवर राग अशासाठी होता की भोसले मराठा होते, हिंदू होते, बाकीचे हे पण हिंदू होतेच, त्यांच्यावरही राग होताच. फक्त एक होतं की ते हिंदू असून शांत होते, हे हिंदू असून बरोबर वरचढ होते. तर त्यामुळे आता जसं आपण आता उत्तरार्ध बघूया, पण त्याआधी मला हे सांग की जावळीचं खोरं म्हणजे खरंच महाराष्ट्राला मिळालेलं आणि शिवाजी महाराजांच्या काळात असलेलं एक प्रगल्भ असं ठिकाण की ज्याच्यामध्ये घनदाट जंगल, मला जे माहिती आहे ते अगदी बरोबर आहे, घनदाट जंगल, आणि त्यामुळं सूर्यप्रकाश पण आतमध्ये नाही. बरोबर आहे, असं त्याचं एकंदर परिस्थितीमुळे जावळीला असलेलं विलक्षण महत्व. बरोबर. तर आपण अफजल खानाचा वध आज आता या एपिसोडमध्ये बघणारच आहे. येस, डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, डिटेलमध्ये. पण त्याच्या आधी सुरुवात मला असं वाटतं की जावळीचं खोरं, जावळी हे आपण यानं सुरुवात करावी. नक्कीच. तर सुरुवात करूया दादा.
जावळीचं खोरं, आता जसं आपण म्हणलो की हा आपला उत्तरार्ध आहे, पण या उत्तरार्धाचा पण एक पूर्वार्ध आहे परत छोटासा. ओके. तर आपण जसं मगाशी म्हणलो होतो, म्हणजे पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये आपण म्हणलो की चंद्रराव मोरे हा या जावळीच्या खोऱ्याचा अधिपती होता. बरं, आता या चंद्रराव मोरेने कमाल काय केली, तो त्याच्या मामाचंच खोरं गिळंकृत करू लागला, म्हणजे शिळीमकरांचं. तेव्हा शिवाजी महाराजांनी शिळीमकरांना अभयहस्त दिलं. बरोबर. शिवाय त्यांनी रंगोत्रिमलाला पाठीशी घातलं. महाराज विलक्षण संतापले आणि आता मोरे हरामखोरी करतो, हरामजात झालेला आहे मोरे, हे महाराजांच्या वारंवार पत्रांमधनं येतंय. म्हणून आता मोऱ्यांप्रती शिवाजी महाराजांचा असणारा कल तो कसा, ते आता आपण इथून पुढे पाहूयात. ओके. तर जॉग्राफिकली बघायला गेलो आपण तर जावळी ही अत्यंत घनदाट, अत्यंत घन, म्हणजे आज सुद्धा जर आपण महाबळेश्वरात गेलो, महाबळेश्वरचा आता अर्थात फारच दुर्दशा झालेली आहे, पण महाबळेश्वरातनं जर आपण खाली उतरलो, कुठून पोलादपूरकडून जर आपण खाली उतरलो किंवा आजही जर आपण प्रतापगडाकडे गेलो तर प्रतापगडाकडे जाण्याच्या जे काही वाटा आहेत त्या वाटा तर ठीक आहे, प्रशस्त आहेत, पण आजूबाजूला जर बघितलं ना आपण वैभव दादा, तर एक 10 फुटाच्या पलीकडं त्या अरण्यातलं काहीच दिसत नाही. बरोबर. इतकं निबिड ते अरण्य आज देखील आहे. 350 वर्षापूर्वी ते अरण्य कशा प्रकारचं असेल, म्हणजे त्याला एक प्रकारे अस्वलाची पाठच म्हणता येईल जावळीला. डोमच अस्वलाची पाठ आहे. ओके. तर आता जावळी प्रकरण सांगण्याच्या वेळेस मला असं वाटतंय की चंद्रराव मोरे जो होता हा शिवथर खोऱ्यातनं आला होता. अर्थात त्याला जावळी स्वतःला खूप चांगली माहिती होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या साथीदारांना किंवा जे शकावलीत उल्लेख आहेत त्या शकावलीतल्या उल्लेखांनुसार शिवाजी महाराज म्हणतात की मोरे तो हरामजात झालेला आहे, अवघड जावळीची नशा करतो. म्हणजे ही जागा अत्यंत अवघड आहे आणि या जागेची हा नशा करून हा मोरे हा इथं राहिलेला आहे आणि हा आता आमच्याशीच परत वाटमारी करण्याचा प्रयत्न करतोय. झालं काय की आता या जावळी प्रकरणाकडे शिवाजीराजे येतात. हे जावळी प्रकरण म्हणजे शिवाजीराजांनी मोऱ्यांना पत्रच लिहिलेलं आहे की ही जावळी तुमची जी आहे ही जावळी तुम्ही आमच्या हुजूर दाखल व्हा. पहिली तर गोष्ट, आम्ही तुम्हाला तोशीस देणार नाही, तुम्ही आम्हाला तोशीस देऊ नका. बऱ्या बोलाने महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण हा मोरे उर्मटीची उत्तर द्यायला लागला किंवा काही वेळेस पत्रांना तो उत्तरच देईना मोरे. ते पत्र एकंदर तुम्हाला सांगतो की आता तिथे अखंड आपल्याकडे पत्रांचं पूर्ण लिस्टच आहे. जेवढी मला आठवत आहेत तेवढी पत्र सांगण्याचा मी प्रयत्न करतो की शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना पत्र पाठवलं की मुस्तफद राजे न म्हणवून घेऊन, तुम्ही स्वतःला राजे न म्हणवून घेऊन, मुस्तफद राजे न म्हणवून घेऊन छत्रचामर ढाळून हुजूर दाखल होणे व हुजुराची चाकरी करणे. त्यावेळेस मोरेने त्यांना परत पत्र पाठवलं, मुस्तफद राजा स्वतःचे घरीच म्हणल्याने कोणे मानितो, म्हणजे स्वतःच राजे म्हटल्याने कोणी मानितो. राजे आम्ही, आमचा राजा श्री महावलयेश्वर. तुम्हाला जसं मगाशी म्हटलं होतं मी, म्हणजे या पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की श्रीवलय शिरवळ, स्कंदवलय खंडाळा, लवणवलय लोणावळा, या सगळ्या वलयांचा राजा श्री महावलयेश्वर हा उत्तरेला एक आहे. म्हणजे उत्तर म्हणजे थोडक्यात काय की भारताच्या दक्षिणेच्या उत्तरेला बघताल तर महाबळेश्वर आहे आणि कर्नाटकात देखील कोकणात गोकर्ण महाबळेश्वर आहेच. तिथली सुद्धा बऱ्याचशा गावांची जी नावं जे काही एरिया आहेत त्यांची नावं सुद्धा आवली किंवा वलयावरून आलेली आहेत. मुळात कोकण हा शब्दच गोकर्ण या शब्दावरून आलेला आहे, त्याचाच अपभ्रंश तो आहे कोकण शब्द सुद्धा. तर आमचा राजा श्री महावलयेश्वर त्याच्या कृपेने दाईमदारी दर पिढी राज्य जावलीचे करीतो. तेव्हा शिवाजी महाराजांनी म्हणले की छत्रचामर ढाळा, आता या उपरी काही आणखी बोलू नका, हात रुमाले बांधून येणे. तर शिवाजी महाराजांना म्हणतो तुमच्यात काही पुरुषार्थ उरला असेल तर उदयिक यायचे ते आजच येणे. दारुगोळा महजूद आहे, येथे उपाय कराल तर अपाय होईल, येता जावळी जाता गोवली. ही सगळी पत्र त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवली. शिवाजी महाराजांचं मात्र या बाबतीत संतुलन सुटलं की हे काय पाठवते, ह्या माणसाला मी बसवलाय गादीवर, या बापड्याला मी गादीवर बसवलाय, आज हा माझ्याशीच वाटमारी करण्याचा प्रयत्न करतोय. उद्या म्हणजे ही जावळी मला काबीज करता आली असती, महाराजांनी ती जावळी काबीज केलेली नाहीये. मोठ्या दायित्वाने महाराजांनी ती जावळी चंद्ररावांच्या घराण्याला दिलेली परत. बरं, आता ह्यात झालं काय, हे सगळं झालं. मोऱ्यांना वाटलं हा शिवाजी फार तर काय करेल बाबा, आजूबाजूच्या प्रदेशात थोडीशी लुटमार करण्याचा प्रयत्न करेल, हा काय जावळीत येणार नाही. बरं, आता जावळी सुद्धा अत्यंत विलक्षण जागा मी तुम्हाला मगाशी म्हटलं, मकरंदगड, चांभारगड, पोटल्याचा डोंगर, त्यानंतर तुम्हाला सांगतो कावळ्या डोंगर, त्यानंतर रायरीचा किल्ला, रायगड म्हणणार नाही त्याला आपण आता तो रायरीचा किल्ला आहे कारण त्याचं नामांतरण व्हायचंय, तो रायरीचा किल्ला. त्यानंतर स्वतः चंद्रराव मोऱ्याची राहणारी जागा शिवथर खोरं, चतुर्बेट, मकरंद बेट, ही सगळी जी काही बेटांची जी जागा आहेत ना, कोयना, हे अत्यंत विलक्षण जागा आहेत. व्याघ्रगड म्हणजेच आपला वासोटा किल्ला, हे अत्यंत निबिड अरण्य असणाऱ्या जागा आहेत. बरं, जावळीबद्दल एक अजून महत्वाची गोष्ट सांगतो. हे मोरे, हा चंद्रराव मोरे मुजर होण्याआधी या मोऱ्यांचं भरपूर पिढ्यांपूर्वी अल्लाउद्दीन सानी या
मुघल म्हणजे या बादशाह विरुद्ध त्यांनी एक बंड केला होता. झालं असं की अल्लाउद्दीन सानी हा दौलताबादेवरनं देवगिरीला आला, दौलताबादेवरनं मोऱ्यांकडे आला जावळीमध्ये, आणि ह्या मोऱ्यांना म्हणलं की तुम्ही गपगुमानाने इस्लाम स्वीकारायचा, अन्यथा मी तुमची कत्तल उडवेल. हे मोरे एका क्षणात म्हणले आम्ही इस्लाम स्वीकारायला तयार आहे. पण विशाळगडचा शिर्के ह्याला आपण पहिलं वाटू, म्हणजे कसं होईल की तुम्ही इथून निघून जाल आज ना उद्या, मी इस्लाममध्ये इस्लाम स्वीकार केला की तो शिर्के उद्या मला दांडगाई करेल. कसं ना, आपण सगळेच एका लेवलला आलो की मग कोण उचकून नीच राहतच नाही ना, तेव्हा आपण शिर्क्यांवर चालू करून जाऊ. हे अल्लाउद्दीन सानीला फार आवडलं. अल्लाउद्दीन सानी लगेचच तयार झाला. अल्लाउद्दीन सानीला या मोऱ्यांनी जावळीच्या जंगलात नेलं. बघा, जावळीच्या जंगलात नेलं. 2 दिवस पहिलं अत्यंत चांगल्या जागेवरून नेलं, जेणेकरून अल्लाउद्दीन सानी देखील फार आनंदाने डुलत निघाला आतमध्ये की आता काय शिर्क्याच्या विशाळगडावर आपण पोहोचतो आणि शिर्क्याला आपण काबीज करू. दोघांनाही मुसलमान एकदा केले की आपलं काम झालं, आपलं धर्मकार्यच आहे ना ते शेटवल्याचं, त्यांचं धर्मकार्य आहे. अशा प्रकरणात झालं काय, 2 दिवस पहिले गेल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ज्या अवघड वाटेवर न्यायला सुरुवात केली या मोरे मंडळींनी, त्यात अल्लाउद्दीन सानीची माणसं कड्यावरनं भोवळून पडू लागले असं लिहिलेलं आहे. तोफा तर सोडाच, घोडी तर सोडाच, माणसंच कड्यावरनं भोवळून पडू लागली. अल्लाउद्दीन सानीचा एक इतिहास लिहिणारा होता, त्याचं नाव होतं फेरिस्ता. तो फेरिस्ता लिहितो त्या काफरांनी, त्या हरामजाद्यांनी अशा भयंकर वाटेवरनं घातलं की ज्या ठिकाणी केसाला देखील वळणं कमी आहेत, इतकी त्या वाटेला वळणं जास्त आहेत. इतके निसरड्या वाटेवरनं अक्षरशः निसनीच्या वाटेने त्यांनी वर चढवलं, खाली उतरवलं. त्यानंतर तो त्याला पारच्या घाटात घेऊन गेला. पारच्या घाटातनं त्यांना ते वर घेऊन पुन्हा विशाळगडाकडचा तो मार्ग जो आहे तो त्या मार्गाला ते लागले आणि विशाळगडचा जवळ आला. पावसाळ्याचे दिवस होते. विशाळगड जवळ आला. विशाळगड जवळ याच्या आदल्या रात्री त्यांचा मुक्काम पडला. त्यात त्या फेरिस्ताने लिहिलेलं आहे की अल्लाउद्दीन सानीला स्वतःला रक्ताची हागवण लागली. तर लोकांना तिथे राहण्यासाठी तंबू जर लावता येणं, एवढी झाडांची दाटी. पण हे मोऱ्यांना ही गोष्ट नवीन नव्हती ना, हे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढलेली माणसं होती. ही यांच्यासाठी विलक्षणच गोष्ट होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की सह्याद्री इतका विलक्षण होता. ह्या मोऱ्यांनी काय केलं, आदल्या दिवशी गेले, विशाळगडाच्या शिर्क्यांना सांगितलं की तुझ्या तोंडात आणून सोडलेलं आहे सावज, बघ तू आता बघ काय करायचं ते. विशाळगडावरनं शिर्क्यांनी आपली फौज घेतली, पुढे तोंडावर आणली, मागणं मोऱ्यांनी तडाखा द्यायला सुरुवात केली. अक्षरशः 10,000ची फौज अल्लाउद्दीन सानी सहित गारद केली. ही इतकी भयंकर जागा आहे. 10,000ची फौज, 10,000ची फौज जावळीच्या खोऱ्यामुळे गारद झालेली. अर्थात तसं असतंच ना, शेवटी तुमचं बॅटल फोर्ट जर खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अनेक वर्ष, जसं की तुम्हाला आता मेडिटेरियन म्हणतो, पॅसिफिक ओशन मधला तो एक त्यांनी वर्ल्ड वॉर 2 मध्ये एक बेट उभं केलं होतं मध्ये, फोर्टिफाय करून ते अगदी 1998 सालापर्यंत लढत होतं. म्हणजे एकटंच आयसोलेटेड. जपानी सोल्जर होते. शेवटी त्याच्यावरती अत्यंत जबरदस्त बॉम्बचा मारा केल्यानंतर ते पडलं. पण एखादा फोर्ट जर एवढा फोर्टिफाईड असेल, वेल फोर्टिफाईड असेल, तर तुम्ही तो अक्षरशः शेवटपर्यंत लढू शकता. सह्याद्री इकडे जनरल होता, सह्याद्री इकडे फोर्ट होता. तर त्यावेळेस शिवाजीराजांना तोही गड पाहिजे होताच. आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी मी म्हणेल त्यांना संधी दिली की तुम्ही या आणि हे करा. बरोबर. आता झालं काय की मोऱ्याकडे देखील फार तिखट माणसं होती. मोऱ्यांकडे माणसं काही कमी होती अशातला मुद्दा नाही. मोऱ्यांकडे तिखट माणसं होती. शिवाय शिवाजीराजांच्या वकिलांनी मोऱ्यांकडे एकसारखा तगादा लावलाच होता की शिवाजीराजे चांगले आहेत, तुमच्या जवळचेच आहेत, त्यांना कशाला अंतर देत आहे, तुम्हाला त्यांनीच बसवलेलं आहे गादीवरती. अर्थात वेगळ्या भाषेत सांगत होते. आणि झालं नेमकं असं की शिवाजीराजांनी हे पत्रांचा सगळा व्यवहार झाल्यानंतर शिवाजीराजे स्वतः संतापून उतरलेच. शिवाजीराजांनी, आता तुम्हाला सांगतो, जावळीचं एक आपल्याकडे मॅप नाहीये, पण आपण काही विभागात जावळीला विभागूयात. ठीक आहे. कोर जावळी म्हणजे शिवथरचं खोरं झालं, ही कोर जावळी झाली खालच्या बाजूची. मकरंदगड कोर जावळी झाली, कावळ्या कोर जावळी झाली. त्यावेळेस प्रतापगड नव्हता, रायरीचा किल्ला, पण प्रतापगडच्या आधीच जिथं प्रतापगड आता आहे ती जागा जावळीची कोर जावळी होती. ही जावळीची जागा निर्मनुष्य होती, तिथं मनुष्य वास्तव्य करूच शकत नाही. म्हणून जावळीच्या उतरंडीला म्हणजे उत्तर जावळीमध्ये लोक मुक्कामाला होती. ही सगळी मोरे मंडळी जी होती ही उत्तर जावळीत मुक्कामाला होती. नाहीतर दक्षिण जावळीत म्हणजे पार खाली शिवथरेत मुक्कामाला होती. मधला पट्टा तसाच रिकामा आणि निर्मनुष्य होतं, शक्यच नव्हतं. श्वापद भयंकर. शिवाजीराजांनी आपल्या माणसांच्या काही तुकड्या पाडल्या आणि त्या तुकड्यांना एक एक अधिकारी नेमून वेगवेगळ्या जागांवरती पाठवलं. आता एल्फिन्स्टन पॉइंट आपण ऐकून आहोत. एल्फिन्स्टन पॉइंटचं पूर्वीचं नाव मडीमहल, त्यानंतर आपण आर्थर सीटचं जुनं नाव मडीमहल, एल्फिन्स्टन पॉइंटचं नाव निश्रेणीची वाट. तो निश्रेणीची वाट एल्फिन्स्टन पॉइंटची येते. अशा जावळीमध्ये एल्फिन्स्टन पॉइंटच्या ठिकाणी काही मेटं होती. शिवाजीराजांनी तिथं काही माणसं पाठवली. पांगळा, ज्याला आपण आत्ता म्हणतो निसनीची वाट किंवा आर्थर सी आहे एल्फिन्स्टन पॉइंट, तिथे काही माणसं पाठवली. मडीमहलला काही माणसं पाठवली, म्हणजे आर्थर सीटला काही माणसं पाठवली. शिवाजी महाराजांनी पारच्या घाटात काही माणसं पाठवली.
आणि शिवाजी महाराज स्वतः मात्र जावळीत उतरले. म्हणजे मोऱ्यांची लोकं त्यांनी पांगवली, सगळे लोक आपापली फौज घेऊन त्या दिशेने गेले आणि महाराज स्वतः 2000 फौजेनिशी 1656ला स्वतः जावळीत उतरले महाराज. आणि जावळीत उतरल्यानंतर आता ही मोऱ्यांची सगळी मंडळी तुम्हाला म्हणलं तिखट होती फार, अर्थात महाराजांची माणसं तिखट होतीच, पण मोरे काढता पाय घेतला मोऱ्यांनी आणि मोरे निघून गेला. बरं, आता इथे एक अत्यंत महत्वाचा पैलू येतो. शिवाजी महाराजांच्या फौजेशी लढणारा एक अत्यंत तिखट माणूस शिवाजी महाराजांना या ठिकाणी आडवा आला. त्याचं नाव मोरारबाजी देशपांडे. शिवभारतात मोरारबाजी देशपांडेला विष्णूच्या हातातनं सुटलेलं सुदर्शन म्हटलेलं आहे. सुदर्शन जोपर्यंत विष्णूच्या हातात तोपर्यंत शांत असतं, पण जेव्हा ते विष्णूच्या हातातनं सुटतं तेव्हा ते म्हणजे ऐकत नाही कुठल्याही गोष्टीला. तेव्हा मुरारबाजी शमशेर बहादर होता, शमशेरीचा मोठा धनी होता. हे सभासद बकरीत परत आलेलं आहे. तो दोन्ही हातात म्हणजे ढाल नावाचा प्रकारच मुरारबाजीला माहिती नाही. तलवारीची ढाल करायची, दोन्ही हातांनी लढत राहायचं हे मुरारबाजीला माहिती. शिवाजी महाराजांना शेवटी सांगावं लागलं, मुरारबाजीला अडवावं लागलं, सांगितलं की तुमचा धनी कुठे आहे, ज्याच्यासाठी तुम्ही लढताय, रक्त सांडताय, तो धनी गेला कुठं? तो गेला रायरीच्या किल्ल्यावरती. पण मुरारबाजी स्वामीनिष्ठ, मुरारबाजी ऐकायला तयार नाही. शेवटी वकिलांकडनं आणि आणखीन काही म्हणजे लाड गुलाबीने सांगून महाराजांनी मुरारबाजीला आपल्या पक्षात घेतलं. महाराजांनी जावळी घेतली. बरं, जावळी घेतली, महाराज 3 महिने जावळीत मुक्कामाला आहेत. हे लोकांना माहिती नाही की महाराज 3 महिने जावळीत थांबलेले आहेत म्हणून. आणि शिवाजी महाराजांनी साधारणपणे एप्रिलच्या दरम्यान जावळी घेतली, म्हणजे उन्हाळ्याच्या काळात महाराजांनी जावळी घेतलेली आहे. पुढे पाऊस काळ सुरू झाला, पाऊस काळात जावळी घेणं शक्यच नव्हतं पर्जन्य काळामध्ये. पण महाराजांनी चंद्रराव मोरे पळून गेला आणि चंद्रराव मोरे काय गेला, पळून जाऊन शांत नाही बसला हो, तरी अभयदान त्याला भेटलं असतं. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला तरी अभयदान दिलं असतं आणि दिलंच महाराजांनी पुढे. शिवाजी महाराज चंद्रराव मोऱ्याची माणसं काय करायची, शिवाजी महाराज ज्या ठिकाणी होते चंद्रराव मोऱ्याच्या वाड्यापाशी, तिथे येऊन कुरापत्या करायची. शेवटी शिवाजी महाराजांनी आजूबाजूचा सगळा प्रदेश म्हणजे झाडं तिथली काढून टाकली. तेव्हा ही मोऱ्यांची मंडळी लांबनच दिसू लागली, त्यामुळे ते जवळ येईनात. आता शिवाजी महाराज म्हणले चला आपण सगळेच जाऊ, तर त्या मोऱ्याचीच म्हणजे काय असेल ती एकदा दखल घेऊया, जेणेकरून ह्याचा सगळा हा उत्मत थांबेल. शिवाजी राजे आले आणि रायरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन थांबले. रायरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन असं उल्लेख की महाराजांनी अंशन दिलं, म्हणजेच काय तर महाराजांनी वेढा दिला रायरीला. पण वेढा देणार की केवढा, आणि तो केवढा मोठा प्रचंड गड होता रायरीचा किल्ला. रायरीच्या किल्ल्याला म्हणजे जुनं म्हणजे अगदी पुराणांच्या नंतरचं पण प्राकृत भाषेच्या आधीचं नाव ते म्हणजे नंदादीपाचा डोंगर. रायरीच्या किल्ल्याचं नाव नंदादीप. नंदादीप कसा असतो, अत्यंत विशाल एकटाच आणि उंच असतो, असा हा रायरीचा किल्ला. तर रायरीच्या किल्ल्याचे काही प्रयोजन दिलेली आहेत. त्या रायरीच्या किल्ल्याच्या प्रयोजनानुसार रायरीची उंची ही 3 कोस इतकी होते. तर एक कोस जर आपण कन्सिडर केला तर तो 3.1 किलोमीटर म्हणजे 3300 मीटर्स एवढी रायरीची उंची आहे. बापरे. त्यामुळे रायरी हा किल्ला अत्यंत विलक्षण होता. शिवाजी महाराजांना रसद तोडणं वगैरे तर सोडूनच त्या गोष्ट, कारण रसद रायरीवरच इतकी होती की किल्ला जोस्त राहू शकला असता. पण शिवाजी महाराज शेवटी लोकांसहितच गेले, कारण लोक चंद्ररावाकडे कमी होती. महाराज रायरीच्या किल्ल्यावर गेले, चंद्ररावाला अभय दिलं. आपल्याच जातीचं आहे, मराठ्यांचं शिवाजी महाराजांना विलक्षण प्रेम होतं. शिवाजी महाराजांनी मुधोळगड घोरपड्यांना देखील पुढे कुतुबशाहीवर चाल करून गेल्यानंतर दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस मुधोळगड घोरपड्यांना शिवाजीराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या जातीचे आहात, मराठ्यांचे गोमटे करणे आहे. तसंच त्यांनी याही प्रकरणात केलं. जावळीच्या चंद्रराव मोऱ्याला अभय दिला, पण चंद्रराव मोऱ्याचा एक माणूस प्रतापराव मोरे हा ऑलरेडी जावळीला आदिलशाहीकडे निघून गेला होता, आदिलशाहीच्या आश्रयाला. त्या प्रतापरावाला ह्यांनी काही पत्र लिहिली चंद्ररावांनी की मला माझी इथनं सुटका कर आणि तुम्ही तिथनं फौज घेऊन इकडे या. ही महाराजांच्या हेरांनी अलगद पत्र सापडली. तेव्हा महाराजांनी सांगितलं की चंद्रराव मोरेचे मस्तक मारा. चंद्रराव मोरेचं मस्तक मारलं गेलं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी त्याची 2 पोरं त्यांनाही मारा म्हणून सांगितलं. पुण्याला निमसग्याजवळ नेऊन दोघांना मारा हे सांगितलं. त्यापैकी कृष्णाजी मोरे एक आणि बाजी मोरे एक. पैकी बाजी मोरे मारला गेला, कृष्णाजी मोरे निसटला, तो वाचला. त्याच्या पुढे काय झालं हे माहिती नाही आपल्याला. पण मोऱ्यांचाच भाऊबंदकीतला असणारा प्रतापराव मोरे मात्र तिथे गेला होता आदिलशहाकडे. आता शिवाजीराजांनी जावळी घेतल्यानंतर हा किल्ला बघितला, सगळ्यात महत्वाचं रायरीचा किल्ला. आता त्या सभासद बकरीमध्ये त्याचा असा उल्लेख आहे की खासा राजा येऊन बघता गड बहुत चकोट, कडा तासीव एकच आहे, पर्जन्य काळात गडावरती गवत उगवत नाही. पृथ्वी तलावर देवगिरी चकोटगड खरा, पण देवगिरीपेक्षा दशगुणी उंच. ऐसा किल्ला पाहून तख्तच जागा हाच गड करावा, ऐसे राजे बोलिले, असं त्यात लिहिलेलं आहे सभासद बकरीमध्ये. 27 वर्ष महाराजांचं वय, म्हणजे माझा आता 29 वर्ष आहे. 29 वर्षी महाराजांनी खानाशी कुस्ती खेळलेली आहे. विचार करतो मी कधी कधी की काय गजब विल पॉवर आणि प्लॅनिंग काय असेल आणि लक्षासाठी किती धडपड असेल. बरोबर. तर शिवाजीराजांनी जावळी ताब्यात घेतली. बरं, जावळी ताब्यात घेऊन महाराज थांबलेले नाही आहेत. महाराजांचं एक
वैशिष्ट्य असं होतं की महाराज जी टेरिटरी घ्यायचे ना त्या टेरिटरीच्या आत परत ते कोणाला येऊन देत नसत. म्हणजे त्यांनी जावळी घेतली की जावळीच्या आत परत कोणी यायचं नाही. जर महाराजांची इच्छा असेल तर यायचं, किंवा जावळीच्या बॉर्डरवरच युद्ध होणार, त्याच्या आत होणार नाही युद्ध. बरोबर. शिवाजीराजांनी जावळी घेतल्यानंतर जे काही पहिलं काम केलं ते म्हणजे जावळीच्या अगदी ईशान्य कोपऱ्याला असणारा भोरप्या डोंगर, तो भोरप्या डोंगर ताब्यात घेतला. आता या भोरप्या डोंगर म्हणजे ज्याला आज आपण प्रतापगड म्हणून ओळखतो तोच हा भोरप्या डोंगर. त्याला रान आडवा गौड हे देखील नाव होतं, त्याला रान आडवा गौड देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच रानात आडवा बसलेला रामोशी. रामोशांचं पूर्वीचं गाव होतं. जसं की आपण पुण्याची जरी हिस्ट्री बघितली तर रामोशी गेट नावाचं एक जागा आहे, पेशव्यांच्या काळापासून येतं. हे लोकांना चौकी म्हणता येत नसत इंग्रजांना, किंवा पारा म्हणता येत नसत, किंवा मेट म्हणता येत नसत. ते मेटाचं गेट झालं. तिथे तर रामोशांचा मेट असायचा, ज्या भागातनं अत्यंत तीक्ष्ण आणि कडवा प्रतिकार येऊ शकतो अशा ठिकाणी रामोशांची तुकडी असायची. अशा ठिकाणी त्याला रान आडवा गौड म्हणजे आडवा बसलेला रायगडाला आडवा बसलेला रामोशी असं म्हटलेलं आहे. आणि शिवाजीराजांनी परत सभासद बकरीमध्ये त्याचे उल्लेख आहेत की या रामोशास कोंदण चढवणे, पागोटे घालणे आणि लढता करणे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, या किल्ल्याला म्हणजे आश्चर्य वाटेल, खोटं नाही, आश्चर्य वाटेल की या किल्ल्याचं जे स्थापत्याचं बांधकाम आहे कोणी केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? पिंगळ्यांनी केलेले. मोरोपंत पिंगळे म्हणजे महाराजांचे जे पेशवे आहेत त्यांनी हे काम केलं. म्हणजे एक पेशवा जो कारकुन आहे, म्हणजे कलम बहादर आहे, कारकुन नाही म्हणणार मी, सॉरी, जो महाराजांच्या पश्चात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम बघतो तो एक स्थपती सुद्धा आहे. हे इथे दिसून येतं आपल्याला. फार महत्वाचं. माणसं महाराजांकडे असणारी माणसं विलक्षण होती आणि महाराजांचा अत्यंत प्रिय असा हा गड होता प्रतापगड. आणि मोऱ्यांनी देखील तो म्हणजे मोरोपंत पिंगळ्यांनी देखील तो फारच कमी कालावधीमध्ये बांधून महाराजांच्या स्वाधीन केलेला आहे, म्हणजे स्वराज्याच्या स्वाधीन केलेला आहे. महाराजांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या स्वाधीन, स्वराज्य कार्यासाठी तो त्यांनी वाहिलेला आहे. बरं, या गडाबद्दल अजून एक तुम्हाला उल्लेख सांगतो आणि एकंदर मोऱ्यांबद्दल तुम्हाला अजून एक उल्लेख सांगतो, जे दोन्ही कॉन्ट्रावर्शियल आहेत. समर्थ रामदास स्वामी. आता जावळी म्हणत समर्थांना आपण यातनं बाजूला काढूच शकत नाही, लोकांनी कितीही काढण्याचा प्रयत्न करू द्यात, पण आपल्याकडे अस्सल एव्हिडन्सेस आहेत. समर्थ रामदास स्वामी शिवथर खोऱ्यात यावेळी होते. त्यांनी शिवथर खोऱ्याचं नाव सुंदर मठ केलं होतं आणि याच वेळेस कल्याण स्वामी आणि समर्थांचा एक मोठा उद्योग म्हणजे 350 वर्षानंतर देखील तो आज वाचला तरी आपल्याला मनाला आपल्या जी शांती मिळते, जे आपल्याला विवेक प्राप्त होतो, तो दासबोध लिहिण्याचं काम या सुंदर मठात बसून केलं होतं. ती शिवतरगड अगदी मोऱ्याच्या घराखाली होती, वाड्याखाली होती. तेव्हा माझा असा तर्क म्हणण्यापेक्षा मी स्ट्रॉंगली गोष्ट रेकमेंड करतो की समर्थ रामदास स्वामी हे तिथं केवळ दासबोध लिहित नव्हते. शिवाजीराजांना लागणारं अंतर्गत जे काही सहाय्य होतं हे समर्थ रामदास स्वामींनी तिथनं केलेलं असणार आहे. कारण जावळीच्या मोऱ्याच्या अगदी पायथ्याला बसून समर्थांना काहीच माहिती नाही किंवा मोऱ्यांना शिवाजीराजांना काहीच माहिती नाही मोऱ्यांबद्दल असं होणार नाही. आणि नंतर हेच समर्थ शिवाजीराजांच्या अगदी म्हणजे गुरुतुल्य होतात. शिवाजीराजांना आता गुरुतुल्य होतात म्हणण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, ह्याच वर्षी 1656लाच शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरकर दिवाकर भट्ट गोसावी यांच्याकडनं आई साहेबांबरोबर दीक्षा घेतलेली आणि हे दिवाकर भट्ट गोसावी समर्थांचे शिष्य आहेत. तेव्हा ही सोपी गोष्ट नाहीये, यामध्ये खूप इंटरकनेक्शन आहे, ते वरवर दिसत नसलं. बरं, आता समर्थ इथे होते. आहे का तुझा? हो, नक्कीच. एखादा पॉडकास्ट होऊ शकेल. 100% एक नक्कीच आपण पॉडकास्ट करूयात. म्हणजे इव्हन ही आता आपण जी आरती गणपतीला म्हणतो ना, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, ही कुठली वार्ता आहे? गणपतीला कुठल्या प्रकारे आळवण्याचा प्रयत्न करतायत समर्थ? कशासाठी वार्ता ही करतायत? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. कुणाची कृपा आहे? त्याला प्रेम पुरव. कोण कृपा करतोय? जावळीवर कोण छत्र धरतोय? त्याच्यावरती वार्ता कुठली आलेली आहे? विघ्नाची वार्ता आलेली आहे. किंवा इव्हन विजापूरचा सरदार निघालेला आहे, पत्रच समर्थांचं. आता कसं आहे, आपल्याकडे साधनं तिथे आणि मिथ्या आणि त्या साधनाला उत्पुष्टी करणार दुसरं कुठलं साधन नाही, म्हणून केवळ दुधात अशी झटकून टाकावी अशी समर्थांचं काही साधनं लोकांनी झटकलेली आहेत. अर्थात त्याला अजून एक चादर आहे, ती म्हणजे त्यांच्या जातीची ब्राह्मण्याची ती चादर आहे, म्हणून लोकांना त्यांच्याबद्दलचा द्वेष आहे. बरं, असो, तो मुद्दा आला, आपण नंतर त्या मुद्द्यावर येऊयात. समर्थ रामदास स्वामींचं या किल्ल्याप्रती अजून एक काव्य आहे. समर्थ रामदास स्वामी प्रतापगडाला बघून म्हणतात, दरे दरकुटे झाड खिंडी अनेकी, कपाटेकडे विवरे आणि टाकी, वनी पावनी पांडवी वास केला, गिरी देखिला दास संतुष्ट झाला. अत्यंत उत्तम गड तुम्ही बांधलेला आहे, ही पोच शिवाजी महाराजांना समर्थांच्या या काव्यातनं मिळते. आणि असा हा किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. प्रतापगड आणि रायगडास अत्यल्प म्हणजे अत्यंत, म्हणजे प्र के घाणेकर म्हणतात की रायगडास अत्यल्प अशी तटबंदी आहे. तुम्ही मागे एक पॉडकास्ट केलेलाच आहे रायगडावर, जास्त काही बोलायला नको, पण हा रायगड महाराजांनी बघून तख्ताच जागा हाच गड करावा असं त्यावेळेसच भाकीत केलं आणि पुढे त्यांनी ते केलेलंही आहे. आता परत
रायगड जावळी महाराजांनी घेतली, बरोबर. मोरे महाराजांनी मारला, मोऱ्याची दोन्ही पुत्रही महाराजांनी मारली. इथे उत्तरार्ध, इथे पूर्वार्ध, अफजल खान वधाच्या उत्तरार्धाचा पूर्वार्ध इथे संपतो. बरोबर. आणि प्रतापगड पण बांधून झालाय. प्रतापगड बांधून झालेला आहे. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. आता झालंय काय, आता हा काळ आहे 1656-57चा. याच वेळेस शिवाजी महाराजांचे अत्रे नावाचे एक वकील वजा सरदार कोकणात उतरले, दाभोळ प्रांतात. अर्थात शिवभारतात लिहिलेलं आहे की ज्याच्या हातात जावळी त्याच्या हातात कोकण. त्याचप्रमाणे महाराजांनी जावळी घेतल्याबरोबर पहिल्यांदा आत्र्यांना कोकणात पाठवलेलं आहे. हे आत्रे कोकणात उतरले. कोकणात उतरल्यानंतर त्यांनी दाभोळपासून सुरुवात केली प्रांत घेण्यासाठी. खांदेरी उंदेरी वगैरे नंतर त्यांनी घेतलं, पण दाभोळ प्रांत घ्यायला सुरुवात केली ते अगदी ते जंजिऱ्याच्या सिद्धीपर्यंत या आत्र्यांनी मजल मारलेली आहे. हे पात्र इतिहासाला म्हणजे लोकांना माहिती नाही. इतकं विलक्षण काम केलेलं आहे. शिवाजीराजे जे केवळ गडांपुरते मर्यादित होते, हे आता कुठेतरी समुद्राच्या किनाऱ्याला भिडायला गेलेले आहेत. म्हणजे उद्या शिवाजी महाराजांच्या आरमाराचा जो कोणी जनक असेल, शिवाजी महाराजांचं स्वतः तर आरमाराचे जनक आहेतच, पण आरमाराचा कोणी जनक असेल तर मला वाटतं तो हा पहिला आत्रे, हा शिवाजी महाराजांनी नेमून दिलेला वकील वजा सरदार महाराजांचा, हा तिथे जाऊन ही शमशेर त्यांची गाजवतोय. दुसरी गोष्ट अशी की याच वेळेस सईबाई साहेबांना दिवस गेले होते. सईबाई साहेबांची प्रकृती थोडीशी नाजूकच होती. निंबाळकरांच्या घराण्यातल्या वज्रचुडा सकल वज्रचुडा मंडित सईबाई राणी सरकार. आणि याच वेळेस सईबाईंचा मुक्काम राजगडावरून पुरंदरावर गेला. त्याच वेळेस जिजाबाई देखील पुरंदरावरती आल्या होत्या. 1657 साली संभाजीराजे पुरंदरावर जन्मास आले. 14 मे 1657 संभाजीराजे पुरंदरात जन्माला आले. आणि पुरंदरात जन्मास येऊन सईबाई मात्र पुरंदरावरनं कधी बाहेर खाली आल्याच नाहीत, कारण सईबाईंना तिकडनं पुढे म्हणजे व्याधी सुरू झाल्या. संभाजीराजांच्या जन्मानंतर सईबाई थोड्याशा त्यांची प्रकृती खालावतच गेली. वैद्यांची मात्रा आणि उपाय काही चालेच ना त्यांच्या पुढे, पण सईबाईंच्या सतत बरोबर जिजाबाई सरकार होत्या. आता या दरम्यान काय झालेलं आहे की आपल्या पत्नीची प्रकृती खराब आहे, आपल्याला पुरंदरावर जाता येत नाहीये. याच दरम्यान अफजल खानाची नियुक्ती 57 साली केलेली आहे आदिलशहाने. आता बघा 1600 कशासाठी नियुक्ती केली? शिवाजीला मारण्यासाठी, शिवाजीला ताब्यात घेण्यासाठी, म्हणजे मारण्यासाठीच नियुक्ती केलेली आहे. म्हणजे झालंय काय की अफजल खानाची नियुक्ती तारिके आली या आदिलशाहीकडच्या अस्सल दस्तऐवजामध्ये अशी आलेली की शिवाजीचा प्राण घेण्यासाठीच आम्ही तुझी नियुक्ती करत आहोत, असंच त्यामध्ये प्रॉपर उल्लेख आहे. त्याचा हिंदवी तर्जुमा हा आहे, पण फारसीमध्ये असंच लिहिलेलं आहे की ही शिवाजीचा म्हणजे इस्लाम कार्याला शिवाजीनं प्रचंड तोशीस दिलेली आहे आणि त्याचं हे कार्य मोडून काढण्यासाठी शिवाजीच्या जीवावरच सूट म्हणून आम्ही तुझी नियुक्ती अफजल खाना करत आहोत, असं ते पत्र आहे. आणि 57 सालाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यामध्ये अफजल खानाची नियुक्ती करण्यात आली अगेन्स्ट बनाम छत्रपती शिवाजी. बनाम म्हणजे अगेन्स्ट छत्रपती म्हणतो, सॉरी, शिवाजीराजे. हे परत करायचं का? बोला की. तारिके आली या आदिलशाहीच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की इस्लामच्या धर्मकार्याला शिवाजी बाधा करतो आहे, सबब अफजल खाना आम्ही तुझी नियुक्ती करतो आहोत शिवाजीच्या जीवित पिकावरती आग पाखड करण्यासाठी. हा त्यातला शब्द आहे प्रॉपर. बापरे. ही आणि म्हणून अफजल खानाची नियुक्ती 57 सालाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अली आदिल शहानं केली, जो होता केवळ 20 वर्षाचा मुलगा, नादान मुलगा. त्याची आई सगळा कारभार बघत होती, बडी बेगम साहिबा. तर झालं असं यामध्ये की अफजल खान जो आहे हा, आता अफजल खान प्रकरणाकडे आपण येणार आहोत. आता त्याची नियुक्ती बाय लॉ झालेली आहे, सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून त्याची नियुक्ती झालेली आहे. अफजल खानाचं कसं आहे की अफजल खानाचं तुम्ही पूर्ण नाव ऐकलं ना, खानान अफजल खान मोहम्मद शाही, हे त्याचं नाव मोहम्मद शाही जे होतं ना, हे मोहम्मद शाही म्हणजे तो कुठेतरी दाखवते की मी मोहम्मद शहाचा मुलगा आहे. आणि वस्तुस्थिती तशी होती. अफजल खान तसं बघायला गेलो आपण तर एका भटारणीचा मुलगा होता. भटारणी म्हणजे कोण? मुतपाक खाना म्हणजे स्वयंपाकघरात जी कोण कामं करतात त्यांना भटारी म्हणतात. या भटारणीचा हा मुलगा होता. पण ही भटारणी अली आदिल शाहीची रंगशाळेत देखील काम करायची. तेव्हा अफजल खान हा मोहम्मद शहाचा अनावरस पुत्र होता. आणि हे अफजल खान स्वतःच्या नावातच सांगतोय की मोहम्मद शाही म्हणून, अफजल खान मोहम्मद शाही. आणि अफजल खानाकडे जे काही पर्क्स आणि बेनिफिट्स होते ना, ते पाहता असं वाटतं की हे एखाद्या शेजाऱ्यापेक्षा कमी नाहीये. त्यामुळे तो एक तिथे आपल्याकडे तर्क आहे की अफजल खान मोहम्मद शाही हा मोहम्मद शहाचाच मुलगा होता. बरं, अफजल खानाचा दुसरा एक पैलू असा की अफजल खान मूर्तिमंत गर्वाचा पुतळा होता. अत्यंत फुगारा, गर्विष्ठ म्हणजे भयंकर गर्विष्ठ अफजल खानाला एक खोड होती, तो जिकडे जाईल ना त्या ठिकाणी स्वतःचं नाव द्यायचं. म्हणजे विजापूर जवळच एक तकिया नावाचं गाव आहे, त्याला त्याने अफजल नगर किंवा अफजलपूर नाव केलं होतं. शहाजी राजांचा जवळचा मित्र रंदौल्ला खान, त्याच्या मुलांनी त्याचा बाप मेला,
त्या ठिकाणी म्हणजे साताऱ्यामध्ये, तिथं रहिमतपूर त्याचं नाव, त्या रहिमतपूरला त्याच्या बापाचा रोजा बांधला, त्याचं नाव ह्याने अफजलपूर केलं. पुढं वाईच्या बावधनचं नाव त्याने अफजलपूर केलं. ते अर्थात काही पुढे चाललं नाही फार काळ, पण ही त्याला सवय होती, जबरदस्त खोड त्याला ही करायची. बरं, त्याचा शिक्का होता स्वतःचा, 12 कलमी आदिलशाचा शिक्का होता, तसंच अफजल खानाचा स्वतःचा शिक्का होता. तो अफजल खान शिक्क्यात काय म्हणतो की गर अर्ज कुनद सिपहर अला फजल फजला व फजल अफजल अजहर मलकी बजाय तस्बीह आवाज आयत की अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या भूतलावरील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आणि स्वर्गातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण, तर माळ म्हणजे तस्बीह, या प्रत्येक तस्बीच्या माळेच्या मण्यात आवाज येईल अफजल अफजल अफजल. म्हणजे एवढा मूर्तिवंत गर्वाचा पुतळा की तो त्याची देवदूतांबरोबरच कुठेतरी कंपॅरिझन करतोय. बरं, हा अत्यंत धर्मद्वेष्टा, अत्यंत हिंदूंचा धर्म ह्याच्या डोळ्यात मुसळासारखा चालायचा. म्हणजे ह्यानी इतक्या मंदिरांना तोशीस दिली. कर्नाटकाची अत्यंत खूपच सुंदर कज्जेहोळ्ळीचं जे ठिकाण आहे, त्या कज्जेहोळ्ळीच्या ठिकाणाजवळचं मंदिर हे अफजल खानाने पार नेस्तानाबूत करून टाकलं. अशा प्रकारे नेस्तानाबूत केलं की तिथे एक मंदिर कधी काळी उभं होतं हे कोणी सांगूच शकणार नाही. इव्हन विजापूरच्या होयसळच्या आणि विजापूरच्या राजांनी जी काही मंदिरं बांधली, ती मंदिरं अफजल खानाने पार नेस्तानाबूत करून टाकली होती. आणि त्याला एक अत्यंत त्याच्याही पुढची घाणेरडी सवय, तो मंदिरं पाडायचा आणि त्या मंदिरावरती शिलालेख करून ठेवायचा, दीदार कुफ्र शिकन दीदार बुत शिकन. हे फारसीमध्ये सगळं. म्हणजे मी कुफ्र म्हणजे काफिरांचा आणि कुफ्र म्हणजे काफिर जी पद्धत वापरतात मूर्तीपूजेची, त्याला पण कुफ्र म्हणतात. ही कुफ्रचा आणि काफिरांचा आणि बुत म्हणजे मूर्त्या ह्यांचा भंजक आहे अफजल खान. असं पण म्हणायचं हा मीच केलंय, हे मीच केलंय. आणि तुम्हाला सांगतोय कुठे, हे तुळजापूरच्या मंदिरावर आहे आणि पंढरपूरच्या मंदिरावरती आहे. दीदार कुफ्र शिकन दीदार बुत शिकन हे त्यांनी कोरून ठेवलेलं आहे. पण ते त्या लेवलचं त्यांनी हो, बुनियादे बुत शिकान व काफिरान मुतम्मरिदान हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मी कातील आहे कुणाचा, कुफरांचा म्हणजे काफिरांचा, कुफ्र करणाऱ्यांचा आणि बुतांचा शिकस्त मी करतो, हे त्यांनी लिहून ठेवलेलं. म्हणजे किती हा धर्मद्वेष्टा असेल. म्हणजे त्याच्याप्रती कुठल्याही हिंदूला काहीच आस्था असायचं कारण नाही. आणि आत्तापर्यंत म्हणजे मी म्हणेल की हे एक म्हणजे सदरच्या सरकारचे एक आभारच आहेत की त्या अफजल्याचं ते थडगं उकरून त्यांनी फेकून दिलं बाहेर. जेवढी त्याची लायकी होती, जेवढं त्याला 4x4चं थडगं हवं होतं, तेवढं सिधं त्यांनी ठेवलं होतं. पण त्याचं एवढं नंतर पुढे हे केलं, वाढवलं त्याचं सगळं प्रस्त. इव्हन म्हणजे मला आठवतंय की एका ह्याच्यामध्ये उदयनराजे भोसल्यांच्या आजी सरकार यांना देखील वर जाऊन दिलं नव्हतं. तो म्हणायचा की माझ्या अंगात अफजल खान येतो, तिथला जो फकीर होता तो म्हणायचा माझ्या अंगात अफजल खान येतो. आणि प्रत्येक केबिनमध्ये एसी. हे आत्ता त्या अफजल खानाचं एवढं प्रसाद त्यांनी वाढवलं होतं. अर्थात तो विषय सगळा आत्ताचा आपण नंतर घेऊयात, नंतर बघू. पण असा हा अफजल खान मूर्तिमंत गर्वाचा पुतळा आणि इतकी ह्याला खोड. आता ह्याची नियुक्ती केली. बरं, आता ह्याची नियुक्ती केली म्हणजे ह्याला हा काही मुलूक माहिती नव्हता अशातला भाग नाही बरं का. हा 10 वर्ष वाईचा सुभेदार आहे. 1649 जसं मगाशी म्हटलं मी की ह्याची नियुक्ती केली होती, पण हा नंतर कर्नाटकात गेला, त्यामुळे ह्याला इथे येता आलं नाही. पण ह्याला ह्याच्याच देशमुखांकडनं, सरदेशमुखांकडनं आणि मोकासदारांकडनं कळतो की हा जावळी प्रांत कसा आहे. त्याला ही माहिती आहे रुस्तुमे जमानकडनं, दुसरा रुस्तुमे जमान आणि रंदुल्ला खानाकडनं याला ही गोष्ट कळते की निबिड अरण्याचा प्रदेश आहे. बरं, दुसरी गोष्ट काय, लोकांना असं नेहमी वाटतं की अफजल खानाची ते नियुक्ती केली म्हणून अफजल खान इथे आला. ही एकच गोष्ट सत्य नाही, हे अर्ध सत्य, नाण्याची एकच बाजू आहे. अफजल खानाला स्वतःला फार बुदबुदा होता इथे येण्याचा. तो का तुम्हाला सांगतो. जावळी हा प्रदेश मोऱ्यांचा, मोरे आदिलशाहीचे चाकर. बरं, मोरे त्यातही हिंदू, त्यामुळे हे कुणाला तरी कुठल्या तरी इस्लामिक सरदाराला सबऑर्डिनेट असणार. हा इस्लामिक सरदार म्हणजे रंदुल्ला खान. रंदुल्ला खानाचा पुढचा औरस होताच की रुस्तुमे जमान, दुसरा म्हणजे रहमत खान. ह्या रहमत खानाला ही जावळी वारसा हक्काने भेटणार होती. म्हणजे हा प्रदेश त्याला वारसा हक्काने भेटणार होता. जावळीचा सुभेदार अफजल खान होता. म्हणजे बघा, जावळी माझी, त्या जावळीचा सुभेदार म्हणजे त्याचे अधिकारी तुम्ही, हा, आणि जावळी आता कोणतरी निगार असाल तिसराच येतोय. हे सगळं असं प्रकरण क्लिष्ट राजकारण आहे. आता अफजल खानाला हे एक आयतं कोलीत हातात मिळालं की शिवाजीचं काय किंमत आहे, शिवाजीला मी असंही खाईल, असं तो इतका गर्वात होता. ही जावळी मला पाहिजे, माझ्या सुभ्यात ही जावळी आली पाहिजे. बरं, ह्यांनी हे बोलूनही दाखवलंय. सभासद बकरीमध्ये हे शब्द कृष्णाजी आनंद सभासदांनी अफजल खानाच्या मुखात घातलेले आहेत की अफजल खान असं म्हणतो आदिलशाहीच्या दरबारात की शिवाजी त्याचा गुमान तो काय चढे घोड्यानिशी घेऊन येतो. म्हणजे शिवाजी तो कोण, त्याला मी घोड्यावरनं विदाऊट काय त्याला म्हणू शकतो आपण की विदाऊट डिक्लाइनिंग ऑफ माय हॉर्स मी शिवाजीला घेऊन येतो, हे अफजल खान म्हणतोय.
म्हणजे एवढा त्याचा अहंकार होता. आणि शिवाजीराजांना ही गोष्ट माहिती होती. शिवाजीराजांनी जावळीच बरोबर ताब्यात घेतली त्यावेळेस. तर जावळी जवळ केली, ताब्यात घेतली म्हणण्यापेक्षा जावळी जवळ केली. बरं, जावळी जवळ केली. अफजल खान निघाला 58च्या एंडला. अफजल खान निघालेला आहे. आता 58च्या मध्यात अफजल खान जावळीवर विजापुरावर निघालेला आहे, जावळीकडे निघालेला आहे. पण जावळीकडे निघायचं विजापुरावर तर NH4 तसाच पहिला राजमार्ग होता. सरळ सरळ बंगळुरातनं येणे आणि कोल्हापूर मार्गे सातारा करत जावळीला येणे. पण हा तसा न येता हा वरून यायला दुसऱ्या मार्गाने यायला लागला. दुसरा मार्ग कुठला तर इकडनं जायचं फलटणला, म्हणजे तुळजापूरकडे करवी पंढरपूर मार्गे फलटण मार्गे पुरंदर मार्गे जावळी. म्हणजे हा असा मोठा वेढा त्यांनी घेतला. हा वेढा त्यांनी का घेतला? शिवाजीला एन केन प्रकारे जावळीतनं बाहेर खेचायचं, त्याला उघड्यावर आणायचं. आणि भली मोठी फौज, म्हणजे त्याचा आता एक्झॅक्ट आकडा सापडत नाहीये. आपल्याकडची साधनं म्हणतात की 12,000 फौज, पण तारिक अलीमध्ये म्हणलेले की 10,000 फौज. आपण तात्पुरती पकडत की 10,000 फौजच घेऊन तो निघाला. पण शिवाजीराजांसाठी त्याही काळात 10,000 फौजेचा आकडा फार मोठा आहे हो. आणि शिवाजी महाराजांच्या हातात असणारे किल्ले आणि त्यांच्याकडची लढवय्ये माणसं बघतात, शिवाजी महाराजांकडे 2,500पेक्षा जास्त फौज त्या काळात नव्हती. आता अशा वेळेस काय झालंय की हा निघाला, पहिल्यांदा आला तुळजापूरकडे. म्हणजे शिवाजीराजांना तुळजापूर हे त्यांचं म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न. तुळजाभवानी. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. तुळजापूरकडे येण्याच्या आधी हा अफजल खान निघाला. हा अफजल खान निघून एकच कोसावर त्याची छावणी पडली. आणि एका कोस छावणी त्याची ज्या जागेवर पडली त्याला आज आपण 60 कबर ची जागा म्हणतो, तकिया या भागात पडली. हा एक महत्वाचा प्रश्न होता. तर ही 60 कबर म्हणजे काय प्रकार होता? ऍक्च्युली त्याच्या 63 बायका होत्या अफजल खानाच्या. अफजल खान हा मुसलमान असून सुद्धा त्याला हिंदू ज्योतिषावरती फार विश्वास. तेव्हा हिंदू ज्योतिषाचे त्यांनी सगळे आडाखे मांडले, सगळे ग्रह तारे त्यांनी सगळे ताडले. त्याला एक गोष्ट सांगितली गेली त्या पंडितांकडनं की तू काही जिवंत माघारा येत नाहीस, हे सगळे तुझ्या मंगळ आणि शनी हे दोघे तुझ्या अष्टमात आहेत, तेव्हा तू काही जिवंत येण्याचे मार्ग येत नाही, तुझा घातपात होण्याची शक्यता अत्यंत दाटीची आहे. बरं, आता गर्वाचा मूर्तिमंत पुतळा एकदा विडा उचलला दरबार, म्हणजे विडा नाही उचलला पण दरबारात नाव डिक्लेअर झालंय, अफजल खान माघारी फिरायचं कारणच नाही. बरं, त्याचा एक सुफी संत गुरु होता, तो म्हणतोय अफजल म्हणजे तेरा सिरी नाही दिखरा, हे त्या सुफी संतांनी त्याला सांगितलं. बरं, एक कोस अंतर अफजल खान कुठे येतो ना येतो, तोच अफजल खानचा फतेह लष्कर नावाचा ढालगज म्हणजे निशाणाचा हत्ती मरण पावला. माझं आगेन परत यात तर्क असा आहे की महाराजांनीच त्याचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी हा हत्ती मारला असणार आहे. एक्झॅक्टली, कारण असं निशाणाचा हत्ती मरणं हे इतिहासात खूपच क्वचित वेळा घडलेलं आहे, किंवा हे एकमेवच उदाहरण सापडतं. निशाणाचा हत्ती म्हणजे त्याचं ऐश्वर्य आणि वैभव म्हणजे एखाद्या तालेवार सरदारासारखं असतं त्या हत्तीचं सुद्धा. पॉलिश सगळं त्याला एकदम खाणं खुराक विराक सगळं करून सजावट करून, कारण शेवटी त्या अफजल खानाचं निशाण त्याच्यावरती चढणार आहे हो. तो हत्ती कसा दिमाखात चालणार, आणि अफजल खान येतो जर अर्ज कुणद तर त्याचा हत्ती असं मरणं शक्य नाही. तर एका कोसावर त्याचा हत्ती मेला अफजल खानाचा. त्याच कोसावर दुसऱ्या दिवशी अफजल खान आपल्या बायकांबरोबर राहिला. 3 दिवस इथं मुक्कामाला होता. तिसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या बायका मारून टाकल्या. हा ॲबे बॅर्थेलेमो कॅरी हा प्रवासी तिथनं जात असताना, फ्रेंच प्रवासी होता हा प्रवासी तिथनं जात असताना त्यांनी लिहिलेलं आहे की इथे आता अफजल खानाच्या 60 बायकांच्या कबरीचं काम चालू आहे. या अफजल खानांनी आणि 63 बायका त्यांनी मारल्या. मुळात त्यांनी 65 कबरींची व्यवस्था केली होती. 65वी कबर रिकामी आहे. 64 बहुतेक एखादी कोणी हाशम त्याच्यातली असावी. 65वी कबर रिकामी जी अफजल खानची स्वतःची कबर होती, स्वतःसाठी त्यांनी कबर ठेवली होती. म्हणजे आज न उद्या मी इथे मरील आणि मेल्यानंतर मला इथं आणून पुरतील. पण ह्या बायका मारण्यामागचं काय मेंटॅलिटी बघा, की मी उद्या मरील समजा, किंवा मी जगील माहिती नाही, ह्या माझ्या बायकांनी दुसऱ्या कोणावर लग्न करू नये, म्हणजे किती घाणेरडी मेंटॅलिटी आहे ही वृत्ती अफजल खानाच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला खूप चांगला प्रकाश झोतात आणते की बाबा हे काय प्रकार होता. हा अफजल खान नावाचा इसम म्हणजे हे काय भूत होतं. बरोबर, अफजल खान अंगाने तर तो देहपिंडाने फार बलाढ्य होताच. बरं, आता अफजल खान निघाला तर तो पहिल्यांदा तुळजापुराकडे रोख करून निघाला. शिवाजी महाराजांचा आराध्य आणि कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवानी. शिवाजीराजांना उघड्यावरती जाता येत नसे, म्हणजे कुठे उघड्यावर म्हणजे उघड्या प्रदेशावर जाता येत नसे. जावळीत होतेच नाही, तत्पूर्वी सुद्धा शिवाजी महाराजांना उघड्या प्रदेशात जाता येत नसे. म्हणजे तुळजापुरात तुळजाभवानी विराजते. तर तुळजापूर हा पूर्ण सपाटीचा प्रदेश आहे. इथं जायचं म्हणजे एखाद्या सरदाराने जायचं असेल तर चांगली, बरोबर देवीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर चांगली फौज बरोबर घेऊन जावी लागत असे, किंवा कुठल्या सुलतानाची टोळधाड पडेल. कारण तुळजापूर मंदिराला बऱ्याच सुलतानांनी याही पूर्वी तोशीच दिली होती. एक निंबाळकरांचं त्या मंदिरावरती बरंचसं लक्ष असल्यामुळे कोणी ते मंदिर पाडू शकलं नाही, अन्यथा तुळजाभवानीची तीच हाल होणार होते जे बाकीच्या मंदिरांचे झाले होते. आणि झालं तसंच. अफजल खानाने तुळजापूरच्या मंदिरात प्रवेश केला, तिथला ब्राह्मण मारला, म्हणजे तिथे गायी कापली, ब्राह्मणाला ते गोमांस खाऊ घातलं, ब्राह्मण मारला
आणि ती देवीची मूर्ती तिने घाण्यात घातली जात्यात आणि ती भरडून तिचं पीठ केलं. हे सगळं अफजल खानाने केलेले. हा विचार करा अफजल खान काय प्रकार आहे. म्हणजे मला सांगताना आता ते हुंदका येतोय की काय अफजल खान करत असेल. शिवाजीराजांचा अत्यंत जवळचा आणि प्रिय, म्हणजे शिवाजीराजांच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्यक्तिमत्वात शिवाजीराजांच्या एकंदर पेहरावामध्ये जे विजापूरकर गॅजेट्समधनं तर येतच येतं, शिवाय सुरतेच्या लुटीत येतं की शिवाजीराजांच्या कंठात सतत कवड्याची माळ असायची. हे कवड्याची माळ रिप्रेझेंट करते तुळजाभवानीला. त्यांची आराध्य आणि इष्टदेवीच ती होती आणि तीच भग्न केली. म्हणून की काय शिवाजी महाराजांनी आधीच प्रतापगडावर तुळजाभवानीचं मंदिर बांधलं होतं त्यांनी. आणि तो दगड, तुळजाभवानीचं मंदिर घडवण्यासाठी लागणारा दगड शिवाजी महाराजांनी गंडकीवरनं मागवला, नेपाळवरनं. नेपाळचं आणि तुळजाभवानीचं, म्हणजे विषयात आता आहे आपण म्हणून सांगतो, नेपाळचं आणि तुळजाभवानीचा विषय माहिती तुम्हाला काय संबंध. नेपाळ ऍक्च्युअल तुळजापुरात वसणारी तुळजाभवानी ही तुळजापुरात नाहीच, ती नेपाळलाच आहे. झालं असं की नेपाळच्या राजाची पुत्री, तिला वरायचं होतं, परत वरावं कुणास, तर त्याला एकच शोभिवंत राजा भेटला, तो म्हणजे तुळजापूरचा, म्हणजे उस्मानाबादचा राजा भेटला. तेव्हा त्यांनी, आणि त्याला दुसरा कोण वारस नाही लेकीशिवाय, त्यांनी ह्यालाच तिथे घेऊन गेला, या राजाला तिथे घेऊन गेला. म्हणला तूच इथे राहा माझ्या लेकी बरोबर आणि इथलं राज्यही तूच कर, तुला नेपाळचा राजा करतो. तेही त्यावेळेस काय झालं असेल त्यांचं ते होकारार्थी. पण झालं असं की तो म्हणला मी एकटा येणार नाही, माझी देवी मी बरोबर आणेल. देवीला आज मितीस 13 भोपे आहेत. भोपे म्हणजे देवीची सगळी जी काही पूजा राखण करतात हे 13 भोपे. आज मितीस नेपाळला देखील 13 भोपे आहेत. सगळे भोपेच आहेत. बाई कोणीच तुळजाभवानीची सेवा करत नाही, सगळे भोपेच तुळजाभवानीची सेवा करतात. तेव्हा तिथे तुळजाभवानी नेण्यात आली त्या काळामध्ये. तिथलं नाव देगू तलेजू भवानी. तिथे आहे आपली मूळ तुळजाभवानी देवी. तेव्हा महाराजांनी नेपाळवरनच गंडकी मागवली. गंडकी शिळा फोडून घडवून महाराजांनी इथे तुळजाभवानीची स्थापना केली. पण हे महाराजांना कसं माहिती होतं प्रतापगडावरती? नेपाळ सगळ्यांना विख्यात होती ही गोष्ट, सगळ्यांना माहिती होतं की महाराजांची तुळजाभवानी नेपाळला आहे, पण शक्तीपीठ तिथे असल्यामुळे तिथे दुसरी तुळजाभवानीची प्रतिष्ठापना केली गेली ना. मूर्ती म्हणजे तुळजाभवानी नाहीये, शक्तीपीठ म्हणजे तुळजाभवानी. बरोबर. नंतर विग्रह म्हणजे मूर्तीमध्ये नंतर प्राणप्रतिष्ठा केली जाते, पण त्या शक्तीपीठाला महत्व आहे. बरोबर. ती स्वयंभू असं शक्तीपीठ. बरोबर. तिथे तुळजाभवानीचं शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठात ती तुळजाभवानी आहे. पण ह्या अफजल खानांनी, नीच माणसांनी, ती देवीचं पीठ केलं मूर्तीचं, आणि दीदार कुफ्र शिकन, दीदार बुट शिकन, हे सगळे त्यांनी तिथं शिलालेख कोरले. तसंच तिथनं निघाला पंढरपुराकडे. पंढरपुरातल्या लोकांना, आता तुळजापूर पंढरपूर जास्त अंतर नाहीच हो, लोकांना माहिती होतं हा ह्याचा पुढचा मार्ग पंढरपूरच आहे. तेव्हा विठ्ठलाची मूर्ती त्यांनी हलवली तिथनं. विठ्ठलाची मूर्ती त्यानंतर कितीतरी वर्ष मला वाटते पाण्यात होती, विहिरीत. विठ्ठल विहिरीत लपला होता, पांडुरंग. समर्थही म्हणलेच ना, शेवटी विठ्ठलाला देखील समर्थ काय हेच वेगळं काही बोललेच नाही की देवा चाप पाणी काय केलेस, चक्र पाणी काय केलेस. चाप म्हणजे बाण, पाणी म्हणजे हात. तुझ्या हातात चाप आणि बाण असतो, चाप आणि चक्र असतं. हे तू काय केलंस, खुशाल कमरे हात धरून उभा राहिलास. समर्थांनी भांडण मांडलं विठ्ठलाशी. तेव्हा समर्थ असं एक चित्र आहे की समर्थ अक्षरशः काकुळतीने विठ्ठलाकडे धनुष्यबाण देता येत हातात की घे बाबा उचल. तर विठ्ठलाकडे त्यांचं पंढरपूरकडे गेला, पंढरपुराकडे आला. पण ऑलरेडी पंढरपुराचं जास्त काही नुकसान करू शकला नाही, कारण मूळ विग्रह तिथे नव्हता. त्यामुळे येस, त्याला तो इंटरेस्टच गेला निघून. 1659च्या सुरुवातीला तो इथे आला, फलटणला आला. आता फलटण म्हणलं तर परत महाराजांची जिव्हाळ्याचीच बाजू, कारण तिथे सईबाईंचं माहेर फलटणच्या नाईक निंबाळकर आणि बजाजीराजे नाईक निंबाळकर यांना कैद केलं. कैद करून मुसलमान बनवलं. बघा, आता कानोकान खबरी सगळीकडे जात असतात. बरोबर. ह्या खबरी जर सईबाईंपर्यंत पोहोचल्या असत्या, सईबाईंचे, कारण शेवटच्या घटिका सईबाई मोजत होत्या. आता 59 साली सईबाई पण निवर्तल्या. लोक सोडून सईबाईंनी यात्रा संपवली. शिवाजी महाराजांना सईबाईंचं अंतदर्शन सुद्धा करता आलेलं नाहीये. विचार करा किती अवघड प्रसंग होता हा. आणि याच दरम्यान बजाजीराजे नाईक निंबाळकराला कैद केलं. शेवटी शिवाजी महाराजांनी आपल्या हिरोजी फर्जंद नावाच्या शहाजीराजांच्याच एका पुत्राकडनं, जो अनावरस पुत्र आहेत, त्यांच्याकडनं बोलणी लावून बजाजीराजे नाईक निंबाळकरांना सोडवून घेतलेले. 60,000 रुपये त्या काळात महाराजांना मोजावे लागलेले आहेत बजाजीराजे नाईक निंबाळकरांना मुक्त करण्यासाठी. पण महाराजांनी त्यांना मुक्त करून घेतलं. पुढे त्यांची शुद्धी केली अफजल खान वधानंतर, पण त्यांना मुसलमान केलं अफजल खानाने. आणि मग अफजल खानाला
पुरंदराकडे. पण त्याला एक गोष्ट कळून चुकली की पुरंदरापाशी आता जास्त रेंगाळत बसण्यात अर्थ नाहीये. आता थेट आपण शिवाजीला वाईत भेटलं पाहिजे, प्रतापगडावर नाही. आता मात्र फारच विलक्षण, त्याला म्हणतो ना आपण, फार रस्सीखेच चालते आणि ते फार मस्तक म्हणजे झिंझिने आणणारं काम असतं ते आत्ता इथं सुरू होतं. गोपीनाथ पंत बोकील शिवाजी महाराजांचे वकील आणि कृष्णाजी भास्कर वाईकर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील. अफजल खान वाईत येऊन ठाण मांडून बसला होता. आता अफजल खान शिवाजीराजांसाठी झाला होता. उघडच होतं, कारण आजूबाजूच्या 12 मावळ्यातले सगळ्या मावळ्यांना पत्र आलती की शिवाजी कुठल्याही प्रकारची सहाय्यता करू नका, नाहीतर शिवाजीस मारून मी तुमच्याकडेच वळणार आहे. तेव्हा सगळ्यांनी हात रुमाले बांधूनच सगळेजण शांत बसले होते. आता ह्यात तुम्हाला अजून एक सांगतो, शहाजीराजांनी दिलेल्या माणसांची किमया. कारीगावचे म्हणजे हिरडस खोऱ्यातले कान्होजी राजे नाईक जेदे ह्यांचं, देशमुख ह्यांचं गंमत तुम्हाला सांगतो. ह्यांनाही असंच पत्र आलं आणि कान्होजी नाईकांचा शेजारच खोपड्यांचा, ते खोपडे निघूनच गेले. आता करायचं काय? नाईकांनाही पत्र आलं. शिवाजीराजांना कळलं की सगळे देशमुख आजूबाजूचे पळून चाललेत. तेव्हा नाईकांनी जेदे परत आले पत्र घेऊन महाराजांपाशी की महाराज असं असं पत्र आलेलं आहे, मागे जसं आलं होतं तसं आत्ताही पत्र आलेलं आहे. मग ते म्हणले, महाराज म्हणले मग काय करावं? मग ते म्हणले की काय करणार महाराज, तुम्ही आज्ञा करावी. महाराज म्हणले कशाला मी आज्ञा करावी, तुमच्या आजूबाजूची भाऊबंदकी जशी निघून गेली तुम्ही निघून जाणे. तेव्हा ते म्हणले की थोरल्या महाराजांनी आम्हाला तुमच्यासाठी निवडलेलं आहे, मी एकटा नाही आलेलो, माझ्याबरोबर माझी 4 औलादी घेऊन आलेलो आहे, हे सगळे तुमच्या पायाशी खचतायत. शिवाजी महाराज म्हणले असं, मग एक काम करा, तुळशीपत्र सोडा वतनावरती. त्या क्षणी कान्होजी जेदेंनी पाणी आणि तुळशीपत्र घेऊन आईसाहेबांच्या चरणावरती सोडून दिलेलं आहे पाणी आणि म्हणले हे घ्या राजे, तुमच्या चरणावरती तुळशी पाणी सोडलं, मी वतनावर सगळं पाणी सोडलं म्हणले, आईसाहेबांच्या चरणावर वतन सोडलं. माझ्या अंगावर काटा येतो सांगताना ही गोष्ट. त्या क्षणी शिवाजीराजांनी आलिंगन दिलं आणि सांगितलं तुमचा कुटुंब कबिला इथून तळेगाव ढमढेऱ्याला हलवा. कारण शिवाजीराजांना कुठेतरी असं एक मनात होती भीती की आपल्यावर जर वरवंटा आला उद्या तर आपल्याबरोबर असं ही इमानी माणसांनी हाकनाक मरू नये, म्हणून त्यांनी त्यांचा कुटुंब कबिला सगळा तळेगाव ढमढेऱ्याला हलवला. आता मात्र अफजल खानाशी रस्सीखेच चालू झाली. अफजल खान म्हणतो तू खाली उतर, शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही वर या. बरं आता झालंय काय की वाईपासून खाली उतरायचं म्हणजे प्रतापगडापासून खाली उतरायचं आणि खालून परत प्रतापगडावर जायचं, हे अंतर थोडं का नाही हो. पण साधनं काहीच नाही येत ना कम्युनिकेशनची. त्याचा एक शब्द घ्यायचा आणि तो महाराजांना पोहोचायचा, महाराजांचे 2 शब्द घेऊन ते परत त्याच्यापाशी न्यायचे. हे 65च्या माणसाला कितपत जमावं. बरोबर. पण शिवाजी महाराजांनी एक माणूसही असाच हेरला, कारण होताच तो माणूस तसा, गोपीनाथ पंत बोकील. आणि गोपीनाथ पंत बोकिलांशिवाय दुसरी जबाबदारी झालं काय, जावळी हे खोरं महाराजांनी अफजल खानाविरुद्ध जे वापरलं ना, त्यावेळेस महाराजांनी इतक्या बारकाईने या सगळ्या पैलूंचा अभ्यास केलेला आहे की कुठल्या अंगाला कोण राहणार, कोण किती हशमाननिशी कुठे उभा राहणार, बंदूकबाज कुठे उभे राहणार, धनुर्बाज कुठे उभे राहणार, त्यानंतर माझ्याबरोबर हुजरातीची फौज किती असणार. बोलणी मग गोपीनाथ पंत बोकीलच का करणार, कारण दुसरा कोण माणूसच नव्हता गोपीनाथ पंतांशिवाय. हा बोलणी करणारा एकमेव हिरा महाराजांकडे होता, गोपीनाथ पंत बोकील. बरं आता हा माणूस वयोवृद्ध, बरं जावळी हे खोरं असं नाहीच की घोड्यावरनं उतरावं खाली, हे आयदर पालखीतनं मेहनतनं किंवा चालत उतरायचंच खोरं आहे. मग तेव्हा हे गोपीनाथ पंतांनी फार फार कष्ट सोसले आणि एकदाचा खानाला पटवून दिलं की राजा पूर्णपणे घाबरलेला आहे, तेव्हा सबब हुजरानीच वरती यावे. तेव्हा शिवाजीराजांकडनं एक पत्र गेलेले अफजल खानाला की तुम्ही आम्हास वालिदा समान आहात. वालिद म्हणजे बाप, म्हणजे ज्याने आपल्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला महाराज त्यालाच वालिदा समान लिहितात. म्हणजे विचार करा, मी हे उदाहरण नेहमी देत असतो कारण मला हे सांगायचं असतं की तो काळ, त्यावेळेस घेतलेल्या आना भाका आणि असणारी वस्तुस्थिती ही फार वेगळी असते. शिवाजी महाराज अफजल खानाला वालिदा समान म्हणतात, पण प्रसंगी त्याचा 2 क्षणात कोथळा बाहेर काढतात. हे लोकांना कळलं पाहिजे की शिवाजीराजांना इतके सहजासहजी येण्यासारखी गोष्ट नाही. प्रसंगावधान म्हणतात, प्रसंगावधान होतंच, पण हो अगदीच प्रसंगावधान याला म्हणणारच. पण त्याला वालिद का केला, त्याला बाप का म्हटलेले, कार्य साधण्यासाठी. बरोबर. हे कार्य साधून तू एकदा का माझ्या तावडीत घावलास की तुला मी वालिद, तू आहेस माझा का मी तुझा आहे हे तुला दाखवतो असं. पण अत्यंत जिकरीची बाजू पंतांनी उचलून धरली आणि कसा बसा या अफजल खानास पंतांनी वर आणला, पटवलं आणि याला वर आणला. बरं आता आपल्याकडे जेधे करिण्यामध्ये काही उल्लेख आहेत. हे जेधे करिण्यातले उल्लेख असे की शिवाजी महाराजांनी काही फळं विक्रेते पाठवले अफजल खानाकडे त्याचं निरीक्षण करण्यासाठी. तेव्हा अफजल खान फळं बुक्कीत फोडतो आणि तोंड झग्याने पुसतो, हे त्यातले उल्लेख आहेत. बघा किती बारीक निरीक्षण. तेव्हा झगावर केला आणि पोटात काहीच घालत नाही, म्हणजे शत्रूच्या मुलखात राहून अफजल खान काहीच हे करत नाही, सावधगिरी बाळगत नाही. हे महाराजांना तिथनं कळलेलं आहे. बरं जेधे करिण्यात
असे अनेक पुरावे आहेत. म्हणजे आपण तोंडात अक्षरशः बोट घालून बसलो की बाबा हे काय चाललंय, म्हणजे अफजल खान प्रकरण आहे का हे आणखीनच काहीतरी विलक्षण आहे, हे आपल्याला तिथे कळत नाही. आता जेधे करिण्यामध्ये असाही उल्लेख लिहिलेला आहे की शिवाजी महाराजांनी मसलत बोलवली, खलबतखान्यात मसलत घडू लागली. मसलती दरम्यान शिवाजी महाराजांनी विचारलं काय करावं, आपल्या आजूबाजूच्या सवंगड्यांना विचारलं. सगळ्या सवंगड्यांचा एकच सूर झाला, शक्यतो सलाह करावा. सलाह म्हणजे सुलाह करावा, जेणेकरून अफजल खान कारण मोठं पसतो, त्याला मारणार कोण, बरोबर, आपण शक्य आहे त्याला मारणं. पण शिवाजीराजांनी हे सुद्धा ऐकून शिवाजी महाराज म्हणले की सलाह करणे नाही, एकांगी करून मारील, मारता मारता होईल तसे करून घेऊ. असं शिवाजी महाराजांनी तेव्हाच निश्चयाने सांगितलं की माझी आई तुळजाभवानीवरती निष्ठा आहे. आणि बघा त्याच दरम्यान तुळजाभवानींनी शिवाजी महाराजांना मनामध्ये म्हणजे दर्शन दिलेलं आहे की तुमच्या करवीच हे करायचे आहे. अर्थात आता यामध्ये शिवाजीराजांनी एक नवस बोलला होता, हे जेधे करण्यात परत त्याचा उल्लेख आहे. आईला म्हणलेले की तुझ्या समोर 32 जाताचं बोकड कापतो, यश दे. आता 32 जात फक्त माणसालाच असतात, हे बोकड अफजल खानच होता, बरोबर, यश दे. आणि याच दरम्यान आता 2 ठिकाणी अजून परत उल्लेख आहेत. जेधे करिण्यात उल्लेख आहे आणि कवी भूषणाकडे याचा उल्लेख आहे. जेधे करिण्यात असा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या तलवारीतनं ठिणग्या निघाल्या, आपोआप ठेवलेली असताना, भवानीच्या पुढ्यात ठेवलेल्या असताना शिवाजी महाराजांच्या तलवारीतून ठिणग्या निघाल्या, कुठेही स्पर्श नव्हता. तेव्हा कवी भूषण म्हणतो, आश्चर्य भूषण मन भाड्यो, आश्चर्य झालं मला, आश्चर्य भूषण मन भाड्यो, श्री शिवराज खुमान तव कृपान धुमधुमते, तेज प्रताप कृसान, तुझी कृपान धुमधुमतीये. आणि ह्याचाच उल्लेख जेधे करण्यात सुद्धा आलेला आहे की ठिणग्या निघाल्या. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, त्यांना वाटतं या गोष्टी म्हणजे काहीतरी मनगडत गोष्टी आहेत, पण ह्या अशा नाही आहेत. जेधे करण्याच्या तुम्ही तारखा वाचा. अफजल खानाला मारायच्या आधी शिवाजी महाराजांच्या तलवारीतनं ठिणग्या निघालेल्या आहेत बाहेर. आणि लोकांना पटलं ना, कारण लोकांनी बघितल्या या गोष्टी. शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई भगवतीने माझ्या मनात येऊन दृष्टांत दिलेला आहे की हे कार्य तुमच्या हस्तीच करावायचे आहे. तेव्हा आता अफजल खानाला मारण्याची पूर्ण तयारी झाली. अफजल खानाला वरती खेचलाय पंतांनी मनातनं, अजून खान वर यायचा आहे, खान अजून खालीच आहे वाईतच. शिवाजी महाराजांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. आता जय्यत तयारी अशी की शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासातले विश्वासराव दिघे नावाचे एक प्रस्थ वाईत राहिला होते. शिवाजी महाराजांनी सांगितलं ह्याला रेग्युलर वाटेत नाही, जो रेग्युलर मूळ वाट आहे ना पारघाट चढून हा येणार कुठे, तुमच्या पाचगणीच्या तळावर येणार. पाचगणीच्या तळावरनं हा निसनीची वाट चढणार. निसनीची वाट चढून हा बोचेघळीकडे येणार. आता बोचेघळी तुम्हाला सांगतो, हसतात हे ऐकून, पण बोचेघळी म्हणजे काय, पूर्वीची ही सगळी नावं आहेत. रडतोंडीचा घाट तुम्ही ऐकला असेल, तर बोचेघळीचा पण एक घाट आहे. तिकडे तुम्ही सरळ चालूच शकत नाही, तुमचा पृष्ठभाग घोळल्याशिवाय तुम्ही तो भाग उतरूच शकत नाही किंवा चढूच शकत नाही, म्हणून त्याला बोचेघळीचं तर नाव आहे बरं का, बोचेघळीचं घाट म्हणून. हे सगळं करून रडतोंडी करून हा वर येणार प्रतापगडाकडे. तेव्हा ह्याला सरळ आणि प्रशस्त मार्गाने येऊन द्यायचं नाहीये. तेव्हा तुम्ही वाट अडवा. आणि हा वाईजवळ चिखली नावाचं गाव आहे. ह्या चिखलीच्या गावात एक घाट वर येतो, त्याला आपण मायघाट म्हणतो. या मायघाटातनं हा वर आला पाहिजे, तायघाट म्हणतो. ह्या तायघाटातनं हा वर आला पाहिजे, हे तुम्ही बघा. म्हणजे अगदीच सुरुवातीला याची तोफा खाली राहतील, कारण तायघाट माणूस घोडा चढूच शकत नाही, तोफ काय वर चढणार, माणूसच कसा चढतो तायघाट. म्हणजे आजच्या घडीला सुद्धा तायघाटातनं फारच कमी वाहतूक ये जा करते. तर अशा घाटातनं अफजल खानाला वरती बोलवायचा. बरं, ज्या ठिकाणी रस्ता मोकळा त्या ठिकाणी झाडं झुडपं आणि दगड लावून ते रस्ते बंद करायचे आणि अत्यंत नॅरो एंट्रीज ठेवायच्या अफजल खानासाठी. बरं, आता हे झालं फक्त वाटा. विश्वासराव दिघ्यांकडे ती जबाबदारी सोपवली. शिवाजीराजांनी खाशा जेध्यांना आपल्या अगदी जवळ ठेवलं, कारण जेध्यांनी वतनावर पाणी सोडून आपली इमानदारी सिद्ध केलेली आहे. जेध्यांना हुजरतीच्या फौजेत ठेवलं. शिवाजीराजे 3000ची फौज जेध्यांबरोबर घेऊन हुजरतीस उभे राहिले. त्यानंतर पश्चिमेला मोरोपंत पिंगळ्यांना ठेवलं, कारण अफजल खानाने जर जावळी मारलीच, म्हणजे मला जर अफजल खानाने मारलं तर अफजल खान इकडनं रायगडाकडे जाईल, तेव्हा ती वाट तुम्ही अडवून धरायची. नेतोजी पालकराला शिवाजीराजांनी पसरणीच्या घाटात ठेवलं, म्हणजे जिकडनं अफजल खान वर चढतो तिथे तोंडावर नेतोजी पालकर आहे. म्हणजे जर मी गेलो तर अफजल खान परत या रस्त्याने उतरला नाही पाहिजे खाली, तो मागून कोकणात न उतरू दे, कारण तिकडे तो निम्मा गारद होणार आहे. बरोबर, पण हा या रस्त्याने परत खाली उतरता कामा नये. बघा, आता नेतोजी पालकराकडे पण 2500ची फौज आहे हो, आणि अगदी त्याला बगल देऊन जाणारी अफजल खानाची फौज. कोणालाही कळायचं नाही की इथं नेतोजी पालकर येते. एक चुकून कुरकुर झाली, अफजल खान परत आहे त्या पायानिशी मागे फिरून परत वाईत मुक्काम ठोकेल. कसं लपून. बघा ना, आता तीच तर गंमत आहे महाराजांची. हे आपण आश्चर्यचकित होतो. बरं, आता एक महाराजांचं विलक्षण गोष्ट अशी आहे, शिवाजीराजांनी आग्र्याहून सुटका झाली शिवाजीराजांची, ते कसे आले माहिती आहे आपल्याला, मार्ग कुठला घेतला माहितीच नाहीये. इथं हे काय महाराजांनी केलं हेही माहितीच नाही. अत्यंत शिवभारतातही नाही त्याचे उल्लेख की शिवाजीराजांनी हे बगल देऊन सैन्याला सैन्य भिडतंय, हे वर जातं, हे कसं जातंय आणि कळतच नाहीये. बरं, शिवाजीराजांनी अगदी 3 बाणाच्या अंतरावरती, म्हणजे एक बाण जर तुम्ही पकडलं तर साधारणपणे 100 गज अंतर होतं, 100 गज 300 फूट. 3 बाणाच्या अंतरावरती शामियाना उभारला प्रतापगडाच्या अगदी पायथ्याला.
आज गाडी प्रतापगडाच्या पायथ्याला जाते म्हणून आपल्याला वाटतं प्रतापगड म्हणजे एवढूसा किल्ला आहे, पण मुळात प्रतापगड एवढूसा किल्ला नाहीये. बरोबर. तो फार विस्तीर्ण प्रदेश आहे प्रतापगडाचा आणि अत्यंत जंगलात आहे. तर शामियाना तिथं उभारला महाराजांनी. शामियानात असा शामियाना उभारला की मूर्तिवंत गर्वाचा अफजल खान, तुम्ही वालीद समान, म्हणजे आम्ही शिवाजींचे वालीद समान म्हणणार अफजल खान, आणि आम्ही तर काय, आम्ही तुमच्या पुढे अगदी कच्चे बच्चे होतो. येणारा अफजल खान, शिवाजी म्हणजे अत्यंत हलक्या दर्जाचा आणि भिकारडा माणूस असं त्याच्या मनात एक यायला पाहिजे. आणि शामियाना बघून अरे त्याचं डोकं चक्रावलं पाहिजे. हे काय, अरे हा शामियाना आमच्या अली आदिलशाहकडे पण नाही, असा शामियाना शिवाजी महाराजांनी सजवला आणि माझ्यासाठी सजवला. पण हे बघून त्याला तुच्छ वाटावं, म्हणजे माझ्याकडे नाही, मी सोडावं, अली आदिलशाहकडे पण हा शामियाना नाही. म्हणजे इकडे तो मनात जे आडाखे बांधत बांधत वर चढत होता ते आडाखे निम्मे गारच झाले. अरे हे काय बांधलंय शिवाजींनी, बरोबर, ही दाखवायची, म्हणजे तुम्ही एक काय स्वतःला प्रेझेंट करताय ना, ही सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट असते. तेव्हा अजून चढलेला नाही, अजून चढतोय. महाराजांनी अशी माणसं एक एक ठिकाणी पेरून ठेवली. शिवाजी महाराजांचं सुदैव, कोणतं सांगत होतं त्यांना की शामियाना फार भारी बांधलाय म्हणून. अर्थात हे बोकिलांचं डोकं होतं सगळं. बोकिलांनी काय सांगितलं शिवाजीराजांना, खाली कृष्णाजी भास्कराकडे जेव्हा पंत गेले तेव्हा पंतांनी बघितलं की अफजल खान अत्यंत तुच्छ लेखतोय आपल्याला. तेव्हा राजे त्याला निम्मा अर्धा गारद तिथेच करा, की तुमचा शामियाना असा उभा करा की हे तुमच्या प्रती आत्ता जे आडाखे बांधलेत की शिवाजी म्हणजे अगदी तुच्छ हो, त्यांनी असा शामियाना बांधू द्या की शिवाजीने म्हणजे अली हजरत आदिलशाहकडे नाही असा शामियाना शिवाजीने उभा केलेला आहे. हे बोकिलांचं डोकं होतं. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. खान आता वर चढायच्या मार्गाने लागला होता. शिवाजी महाराजांची मसलतीवर मसलत चालू होती. शिवाजीराजांनी वेळ निवडली. अफजल खानाला काही झालं तरी शामियान्यात भर दुपारीच भेटायचं. सूर्य डोक्यावरील तेव्हाच, त्याला गडावरच्या हालचाली दिसलेच नाही पाहिजेत. म्हणजे आपण शामियान्याकडे जर तोफ आणली आणि त्यांनी जर बघितली वरनं की शामियान्याकडे तोफ आती, कारण सूर्य तर मावळतीला गेलेला आहे किंवा अजून उगवायचा आहे व्यवस्थित, तर तो म्हणजे सावधान होईल की तोफ हलतीये किंवा लोकांची हालचाल होती. म्हणून अगदी वर डोक्यावर सूर्य आला की भेटायचं अफजल खानाला. हे महाराजांनी ठरवलं. बरं, आपल्याकडे सुदैवानी शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांची नावं आहेत. खानाच्याही 6 अंगरक्षकांची नावं आपल्याकडं यावेळेस उपलब्ध आहेत. आता अफजल खान ज्या क्षणी जावळीत घुसला ना, तायघाट चढून तो वर आला, त्या क्षणी मागणं विश्वासरावांनी वाटा बंद केल्या की ह्याला इथनं उतरूनच जायचं नाही कुठल्याही परिस्थितीत. बरं, आता अफजल खानाने तोफा खाली सोडल्या, बरोबर, जाऊ शकत, पण बंदूक बस त्याच्याकडे होते. 1000 हाशम त्याच्याकडे होते, हापशी अबेसिनियतनं आणलेली. अफजल खान वरती गेला 1000 लोकांसहित नाही, 2500 लोकांसहित अफजल खान वर चढतोय आणि मागची हे बंद, मागचं संपूर्ण वाट बंद. 2500 लोकच केवळ वरती. बरं, त्याची राहिलेली बाकीची फौज सगळी खालीच. ती फाजल खानाच्या अखत्यारीत, फाजल खान अफजल खानाचा मुलगा, ती त्याच्या अखत्यारीमध्ये. तो मागणं चढतोय अजून बापाच्या मागोमाग, पण तो थोड्या घटिकेनंतर येणार होता, कारण अफजल खानाचा असा समज होता की मी शिवाजीला मारीलच, तू ये मागणं, घेऊन टाकू प्रतापगड सुद्धा, काय मोठी गोष्ट आहे तेव्हा, मी जोपर्यंत वरती बंदोबस्त करतो. बरं, हे सगळं प्रकरण व्हायच्या आधी अफजल खानाबरोबर बाजार बुणगे आले होते आणि मोठे मोठे व्यापारी आले ते हिरे माणकांचे. तर शिवाजी महाराजांनी सगळ्या व्यापाऱ्यांना वरती बोलवलं. अफजल खानाला पत्र पाठवून ते पण परत बोकिलांमार्फतच पाठवलं. आणि शिवाजी महाराज म्हणले की आम्हाला खान साहेबांना उंची चीजवस्तू भेट करायची आहे, ही आमच्या मुलखात कुठं, तेव्हा तुमचेच वकील, तुमचेच जे व्यापारी आहेत ते आमच्याकडे पाठवा, आम्ही विकत घेतो आणि ते साहेबांना नजर करतो. खानाने अत्यंत म्हणजे आवेशात येऊन, अरे जावा, सगळ्यांनी जावं वरती. तेव्हा शिवाजी महाराजांनी क्रेडिट नोट वरती घेतले सगळे विकत. म्हणजे आता पैसे देत नाही, एकदा काय भेट झाली की तुमचंच आहे. तेही म्हणले अहो खानाबरोबर आपण आलेलो आहे, पैशाची काय जास्ती, बरोबर, शिवाजीचं त्याचे जीवच राहणार नाही, त्या ठिकाणी आपलं रत्न आपल्याला परत मिळणारच आहे. आणि खानाने त्यांना तशीच ऑर्डर दिली होती की तो जे म्हणेल ते त्याला द्या, त्याच्याकडे ते लिहून घ्या सगळं काय काय देतोय ते. शिवाजी महाराजांनी भलं मोठं साहित्य त्यांच्याकडनं खरेदी केलं, भरपूर चीज वस्तू, भरपूर माणिक मोती, तेच सगळे शामियानात रचले. अशा प्रकारे महाराज शामियाना उभं करत होते. त्यांचंच घेतलं, त्या लोकांना खाली पाठवून दिलं. आता 2500च्या फौजेनेशी खान वर, खानाला माणसाची कुणकुण नाही की इथं माणूस आहे. आणि हे सगळं आता अफजल खान पार वरती भोचेगोळीच्या घाटीतनं सुद्धा वरती आला आणि आता नजरेच्या टप्प्यात आला अफजल खान. महाराज गडावरच होते बरं का. आता अफजल खानाला, पण मग एवढा धिप्पाड माणूस, पण एवढा लवचिक, पण लवचिक नाही तो, त्याला पालखीचा मान होता, तो पालखीत नाही यायचा, तो कुठला लवचिक हो. खानाची छाती फुटली असती प्रतापगड चढून येता येता. मग ते हाशम त्याच्या गळ जे ते उतरताना, चढताना नाही, उतरताना भोचेगोळीचा घाट जो त्रास होणार आहे तो उतरताना, चढताना रडतोंडीचा घाट, तो रडवीला करतो तोंड. तेव्हा खान किती मोठा असला तरी त्याला चालणंच चाललंय. बरं, एक तुम्ही आता विषय काढला म्हणून तो कसा आला. खानाच्या पालखीला 6 हाशम होते. युजली पालखीला 4 हाशम असतात, ह्याला उचलायला आणखीन एक्स्ट्रा 2 ऑक्झिलरी
कारण त्याचं वजन आणि एकंदर सगळं शरीराचं हा तेच. डामाडोल सगळं बघता, तालमेल सगळं बघता त्याला हाशम पण जास्त लागत होते. बरोबर. तेव्हा तो 6 हाशम घेऊन आला होता वरती. बरं आता हे सगळं आले, बोचेगळीच्या घाटापर्यंत आले, तिथनं वर नजरेच्या टप्प्यात आले. तेवढ्यात बोकिलांनी त्यांना थांबवलं. बोकील म्हणले, अहो पण हे काय करताय कृष्णाजी भास्करांना म्हणले की अहो 1000 माणसं शिवाजी घाबरेल, त्याला मी कसं तरी आणतोय खाली, आणि तुम्ही काय म्हणताय परत 1000 हाशम बंदूकवाले. नाही म्हणले, हे सगळं मागच ठेवा. आणि हे सगळे बोचेगळीतनं खाली पाठवले परत. नको म्हणले, नको वरती कोणी भेटणारच नाही शिवाजी. शिवाजी घाबरलाय. खानाची एवढी म्हणजे एवढं नाही करत. त्याची धारणा बसली की शिवाजी घाबरला, तो शिवाजीला आत्ता मारायचा का फक्त त्याला मग मारायचंय. बरोबर. बरं अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. अफजल खान वर आला ना जेव्हा तायगटातनं, त्याचं मरण 100% लिहिलं होतं. शिवाजी महाराजांनी एक जंबुरका लावला असताना अफजल खान जागच्या जागी बंदुकीने मारला गेला असता. तेव्हा फ्लिंटलॉक नावाच्या बंदुका यायच्या, किंवा ज्याला आपण अफगाणी जजेल म्हणतो त्या बंदुका त्यावेळेस यायच्या. एका बंदुकीच्या गोळीत अफजल खान मारला गेला असता, किंवा मॅचलॉक ज्याला गन म्हणतो आपण, त्यात मारला गेला असता. मग शिवाजी महाराजांनी ते केलं नाही. शिवाजी महाराज म्हणले, मी स्वतः जाणार त्याला मारायला. हे त्यांच्या मनातली जी ईर्ष्या होती ना की ह्याला मी मारणार. म्हणजे तो बघा ना केवढा बलाढ्य, केवढा धर्मद्वेष्टा, आपल्या भावंडाला मारला, आपल्या वडिलांची दिंड काढली, बरोबर. पण ह्याचा मीच घात करणार, म्हणजे ह्याला मारणारा मीच, ह्याचा वध मीच करणार. आता अफजल खान आला वरती. अफजल खान वर आला तरी परत आता पंतांनी सांगितलं की नाही, हे तुम्ही 1000 हाशम पाठवले ते ठीक आहे, बाकीचे हाशम 1 माळाच्या अंतरावर, केवळ तुम्ही 2च माणसांनीशी आत यायचे. बडा सईद म्हणजे बडा सय्यद हा एक त्याच्याबरोबरचा हाशम, आणि पांढरे म्हणजे कोण पांढरे, मराठा सरदार पांढरे हे त्यांच्याबरोबरचे एक हाशम. मराठा पांढरे पण बाहेरच उभा राहिला शामियान्यात, तो आलाच नाही आतमध्ये. आणि अफजल खान शामियान्यात आला, घटिका भरली, सूर्य डोक्यावरती उगवला, शिवाजीराजे येईनातच अजून. या दरम्यान जवळजवळ पाऊण तास गेलेला आहे, शिवाजीराजे आलेच नाहीत खाली. मग त्याला महाराजांनी तिष्ठत ठेवला. हा की मी कोणतरी आता स्वतःचा प्रेझेन्स दाखवायचा आहे ना, मी कोण येते. आता यामध्ये खूप सुंदर वर्णन शिवभारतात केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी पूर्ण शुभ्र रंगाचा पोशाख केला. बरं त्याच्या आतमध्ये त्यांनी सील केलं, बख्तर. सीलच शब्द आहे, सील केलं म्हणजे बांधलं. बख्तर त्यांनी पूर्ण बांधलं. डोक्यावर जिरेटोप ठेवला. मंदिल वेगळा महाराज घालायचे, तो मंदिल त्याच्या आतमध्ये असतो, तो जिरेटोप असतो. आपण ज्याला जिरेटोप म्हणतो तो जिरेटोप नसतो. त्याच्या आत एक लोखंडाचा मंदिर असतो, तो जिरेटोप असतो. त्याच्या वरती मंदिल असतो. हा तो मंदिल. तेव्हा शिवाजी महाराजांनी जिरेटोप डोक्यात सज्ज केला. शिवाजी महाराजांनी चिलखत डोक्यात मारलं तरी नको, आणि मारलं ना त्यांनी. त्यांनी वरनं वार काढला, तो जिरेटोपावर आपटला वार, म्हणून महाराज वाचले. त्यांनी बख्तर सील केलं महाराजांनी शुभ्र रंगाचे वस्त्र घातले होते, अगदी मोजडे शुभ्र होत्या, आणि त्याच्यावरती अत्तराचा शिडकाव केला होता. म्हणजे ते तपकिरी रंगाचे अत्तर बघून लांबणं येताना असं वाटावं की हिरमुजी, म्हणजे थोडंसं ऑरेंजिश कलरचं हे दाखवता येणार नाहीत आपल्याला, पण जसं आपला अष्टगंध असतो ना, असा अष्टगंध, हलका फिक्कट अष्टगंध दिसावा असा महाराजांचा पूर्ण कपड्याचा पोशाख होता. शिवाजी महाराजांनी भवानी जी त्यांची तलवार होती ती आपल्या जवळ ठेवलेली, कुठेही शस्त्र लपवलं विपवलं काही केलेलं नव्हतं. कट्यार कमरेला होती, कुठेच शस्त्र लपवलं नाही. वाघ नख्याचा उल्लेखच नाही शिवभारतात, अस्सल डॉक्युमेंटमध्ये वाघ नख कुठेच नाही. बापरे, वाघ नखच नाही. शिवाजी महाराजांनी वाघ नख आणलेलं नाही, वाघ नखाचा उल्लेखच नाही. तवा कृपाणिकेनच त्याचा शब्द, मला तो संस्कृत श्लोक आठवत नाहीये. तया कृपाणिकेनं, फक्त कृपाणानेच तो मारलेले असते, कुठे वाघ नखाचा उल्लेख नाहीये. त्यांनी शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट शसस्त्र ठरली होती. शिवाजी महाराजांबरोबरचे 10 अंगरक्षक होते. काताजी इंगळे झाला, यसाजी कंक, कोंडाजी कंक, संभाजी करवर, संभाजी कावजी कोंढाळकर, यसाजी कंक, त्यानंतर विसाजी मुरंबक, त्यानंतर कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम, ही 10 माणसं शिवाजी महाराजांबरोबरती होती. जीवजी महाल आहे तो एक राहून गेला, म्हणजे जीवा महाले, त्याचं नाव जीवजी महाल. आणि अफजल खानाबरोबरचा जो पांढरे देशमुख आले होते, आणि बडा सईद, सय्यद बंडा, सय्यद बंडा म्हणजेच बडा सय्यद, त्याला आपण म्हणतो बंडा, पण त्याचं नाव मूळचं बडा सय्यद किंवा बडा सईद त्याला म्हणलेले, सईद. तो बडा सईद आला. त्यांनी अफजल खानाचा पट्टा आणला होता आणि तलवार आणली होती. शिवाजी महाराजांच्या कमरेला त्यांची तलवार होती. शिवाजी महाराजांनी बरोबर आणलेला हाशम जीवजी महाला याच्याकडे 2 पट्टे होते, एक पट्टा त्याचा, एक पट्टा महाराजांचा. अरे बापरे, अशी सशस्त्र भेट झालेली आहे. 2 जण शामियानात सशस्त्र भेटलेले आहेत, कुठंच लपवालपवी आणि मग महाराजांनी बिचवा काढला आणि मग कट्यारीने वार चालवला असं काहीच केलेलं नाही. महाराजांनी सशस्त्र भेट झालेली आहे महाराजांची. हे का असं हे केलंय? हे पोवाड्यात आलेले, अज्ञानदासाच्या पोवाड्यात आलेले, म्हणजे ह्यात फसवाफसवीचा काही मुद्दा नव्हता. झालं काय, शिवाजीराजांच्या पदरी हे सगळे कवी होतेच, आणि शिवाजीराजांच्या नंतर देखील हे सगळे कवी गावोगावी जाऊन शिवाजीराजांचा इतिहास काव्य स्वरूपात सांगत होते. कारण त्या धामधुमीच्या काळामध्ये आपले सगळे दस्तऐवज जिंजीला निघून गेले, त्यांनी बरेचसे जळून गेलते. आणि अभ्यासाचा व्यासंग कोण करणार हो? जिथं राजधानी नाही, राजा नाही, तिथे अभ्यासाचा व्यासंग कोण करणार? तेव्हा ह्या पोवाड्यांनी, या अज्ञानदासासारख्या माणसांनी शिवाजीराजांचा जो काही त्यांनी केलेली जी काही शूर कर्तृत्व आहेत ही पोवाड्यामार्फत
कळवली. आता पोवाडा म्हणले की अर्थातच त्याला लय आली, हा, बरोबर. लय आली की त्याला आलं राईम आलं की त्यात एखादा शब्द म्हणजे लिबर्टी म्हणतात त्याला. लिबर्टी झाली ती, आणि त्या लईमध्ये एखादा शब्द घालायचा, मग आता तलवार असेल तर ढाल द्यायचीच. हा. असं एक उदाहरण. तर असं अज्ञानदासांनी केलं, आणि अज्ञानदासांनी सांगितलं की मग वाघ नख्याचा मारा केला किंवा कट्यार चालवली, हे असं अज्ञानदासांनी सांगितलेलं आहे. हो. अज्ञानदास असंही म्हणतो की शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची बाचाबाची झाली. त्यात अफजल खान शिवाजीराजाला म्हणतो, तू कुणबिनीचा छोरा आहेस, तू कशाला स्वराज्याचा सगळा डाव मांडलेला आहेस. तेव्हा अफजल खानाला शिवाजीराजे म्हणतात, तू भटारणीचा पोरगा आहेस, तू जिलेबी लाडू तू कशाला यात फरक पडतोयस. हे अज्ञानदासांनी टाकलं बरं का, ह्याचा कुठे उल्लेख नाही. बरोबर. गटिका भरली, शिवाजीराजांनी एकेका बाणाच्या अंतरावरती माणसं उभी केली होती. पण हा. शिवाजीराजे घाबरले होते असं दाखवलं होतं. असं दाखवलं होतं. घाबरलेलं असते, पण हा, सशस्त्र भेट असं कसं ते काय? नियमात टाकलं. परत इथे तेच ना, बोकिलान करवी महाराजांनी हेच सांगितलं की भेट सशस्त्र झाली पाहिजे. राजा घाबरलाय पण भेट सशस्त्र, आणि अफजल खानाला तेच पाहिजे होतं, भेट सशस्त्र झाली पाहिजे. हा. शिवाजीला चिरडून मारण्यापेक्षा पट्ट्याच्या वारात मारलेलं बरं नाही का. बरोबर आणि शिवाजी काय आपल्याला मारणार, बरोबर. 5 फुटाचा माणूस तो, आपण 6.5 फुटाची उंची आपली, आपल्याला तो काय मारणार. हम्म. म्हणून शिवाजीला सशस्त्रच भेटावं, तरी तलवार उपसच तोवर त्याला मारतो. अहो, शिवाजी त्याचा गुमान तो काय चढे घोड्यानिशी घेऊन येतो म्हणणार अफजल खान, सशस्त्र भेटीला का नाही म्हणणार आहे. हा बरोबर असं झालं. बरोबर. झालं तसंच, दोघंही एकमेकांना भेटले, गटिका भरल्या. शिवाजी महाराजांच्या शामियानातनं कल्लोळ उडाला. फक्त काय झालं कुणाचंच ठाऊक नाही. दोघांचाही शामियानात आरडाओरडा झाला. दगा 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 आणि लवा 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 करत अफजल खान बाहेर पडला. झालं काय शामियानातलं हे आपण सांगणारच आहोत, पण लवा लवा करत अफजल खान शामियानातनं बाहेर लवा पडला. म्हणजे रक्त, अरबीमध्ये लवा म्हणजे रक्त, आणि दगा दगा करत असं बाहेर पडला. बडा सईद महाराजांवर चालून आला. तेच जीवजी मालाने त्याचा हात पट्ट्याने वरचेवर उडवला असा उल्लेख आहे. हो. आता शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची जी काही भेट झाली आहे हे सांगायला कोणी नाहीये हो ना, हो बरोबर. कुठल्याही दस्तावेज आणि कुठल्या साधनांना माहिती नाही. केवळ अफजल खान बाहेर पडला, लवा लवा करत ओरडला, हे बघणारे भरपूर जण होते, हे लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि तो कलंडला, कशात जाऊन कलंडला, तो कलंडला पालखीमध्ये. हो. आता यामध्ये एक बखर म्हणजे शिवभारत म्हणतं की अफजल खानाचं मस्तकच महाराजांनी छाटलं, हो. पण त्याला पुष्टी जेदे करणं देत नाही. महाराजांनी म्हणजे दुसरं म्हणजे हा, हा. महाराजांनी छाटलं नाही, महाराजांनी त्याला त्याच्या आतडी बाहेर आलती बरोबर. असं महाराजांनी त्याच्यावरती वर्मी घाव घातला होता, आणि स्वतः महाराजांच्या मस्तकातनं रक्त येत होतं. हो. कारण अफजल खानाने पण वार काढला होता महाराजांवरती. हा. तो महाराजांच्या मस्तकातनं महाराजांना भोवळाल्यासारखं झालं होतं. हो. पण महाराजांनी त्याला मारलं, त्याच्या पोटातनं आतडी बाहेर काढली, तो कलंडला. तोच बाजी जेधेंनी हल्ला चढवून दिला, त्याच्या सैन्यावरती बाजी जेधे तुटून पडले. 10 अंगरक्षक परत आले, महाराजांजवळ आले, मारायला नाही कोणाला, महाराजांना सुखरूप घेऊन जाण्यासाठी. बरोबर. असं लिहिलेलं आहे बखरीमध्ये. कृष्णानंद सभासदांची जी बकर आहे त्यात बकरी दिलेलं, सभासदाच्या बकरीत लिहिलेलं आहे की महाराजांनी प्रतापगड सिताब जवळ केला. सिताब म्हणजे लगेच, लगोबगीने. प्रतापगड सिताब जवळ केला. सिताब म्हणजे लगबग. हम्म. महाराजांनी जवळ केला प्रतापगड. गडाकडे गेले, प्रतापगडाकडे लगबगीने गेले. लगबगीने. तेव्हा लगबगीने जात असताना त्यांनी अंगरक्षक मोजले, तेव्हा एक अंगरक्षक कुठे, म्हणून मागं बघतो तर संभाजी कावजी कोंडळकर हातात मस्त घेऊन येत होतं अफजल खानाचं. संभाजी कावजी कोंडळकरांनी सगळे हाशमांचे पाय तोडले, भोयांचे पाय तोडले, की आता ह्याला इथनं खाली जाऊन द्यायचं नाही, ह्याला इथंच मारायला लागेल ना. तो बरोबर. आतडीने त्याच्या मौतीने मरेल ती गोष्ट वेगळी, पण ह्याला जाऊन देणार नाही खाली. त्याचं मस्तक संभाजी गावजी कोंडाळकरांनी मारलं, आणि मस्तक धावत घेऊन आला मागणं संभाजी गावजी कोंडाळकर. तेव्हा महाराज लगोलग गडाकडे निघाले. वर गडावर जाऊन मग महाराजांना काय असेल ते मलमपट्टी वगैरे केली. पण तोवर खालचा जो सगळा लढवायचा किल्ला आहे ना, सगळं जे लढालढी सगळी झाली ती अत्यंत विलक्षण लढालढी, म्हणजे लढवय्येपणाची शर्त झाली. बाजींनी आणि पिंगळ्यांनी शर्त केली. मोरोपंत पिंगळ्यांनी आणि बाजी जेध्यांनी म्हणतोय, कान्होजी जेध्यांनी शर्त केली. भयंकर कापाकापी उडवली. अफजल खानाचे एक आणि एक हाशम मारला. सगळे बंदूकबाज महाराजांनी मारून टाकले. तोच आत्तापर्यंत नेतोजी पालकरच्या जवळपासच फाजल खान आला होता. बापरे. हा, खालून येतो. खालून आला. तर महाराजांनी वरनं इशारत केली, तोफांचे भांड्यांचे आवाज केले. तोफांचे आवाज आता हे सेनापतीला म्हणजे नेतोजी पालकरास माहिती आहेत तोफांचे आवाज कशासाठी आहेत. बरोबर. महाराजांनी त्या सिक्वेन्सनी तोफांचे आवाज काढले. तोफांचे आवाज काढताच नेतोजी पालकर बाहेर पडला. पुढे गेलेल्या फाजल खानाला मागं फिरायला वाटच नाही. सगळे हाशम बरोबर. मारामारी करायला लागले. अफजल तो पुढे गेलेला अजूनच पुढे जाऊ लागला. मग तो इतका वेड्यासारखा पळू लागला फाजल खानाने, त्याच्यावर नसेल काही. सुधारायचा मार्गच नाही ना काही. हे सगळे जे देशमुख त्याच्याबरोबर आले होते, मंबाजी भोसले वगैरे सगळी मंडळी, जिथे वाट मिळेल तिकडे पळत सुटले, कारण माघारी यायचा मार्गच बंद केला हो. बरोबर. आता हा जिथे आत घुसले तिथे सगळे घुसले. नेतोजी पालकर तोंडावर उभा आहे, शेवटी दाढीतच जायचं आपल्याला पुढं. असं बघता बघता रात्र झाली. नेतोजी पालकरला सांगितलेलं जागा सोडायची नाही. रात्र झाल्यानंतर महाराजांनी परत इशारत केली. नेतोजी पालकर खाली उतरला वाईमध्ये, आणि वाईत कापाकापी सुरू केली. लोक अजून जावळीतच अडकलेली आहेत बरं का. आणि त्याचा जनान खाना वगैरे अफजल खानाचा सगळा वाईमध्ये, तो कापाकापी करायला सुरुवात केली. कुठून तरी कसं तरी रडत गडत असं म्हणतात फाजल खान खाली आला, आणि तो त्याच्या संपूर्ण लोकांनिशी माघारी लागला, मार्गाला लागला, विजापूरच्या मार्गाला लागला. फाजल खान नवलच म्हणायचं घरी वाचला. वाचला म्हणजे
कसा वाचला, कुठल्या कपारीत लपून बसला असेल. पण ह्यांच्याबरोबर ही आजूबाजूची धनगर मंडळी असायची ना, वाटाडी मंडळी ही असायची आणि शक्यतो धनगर असायची आणि ह्यांना हा प्रदेश माहिती असायचा. तेव्हा व्हायचं असं की हा निघाला तिथनं खाली, हा वाचला. बरं, आता शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला हे म्हणजे आदिलशाहीच्या पचनीच पडणार नव्हतं, नवे नवे हे आपल्याच लोकांच्या पचनी पडणार नव्हतं. म्हणजे ही गोष्ट जर पुरंदराकडे गेली असती तर लोकांनी एक वेळ डाऊट घेतला असतं की अरे हो, हे खरंच झालेलं आहे का, बरोबर असं. पण जीवा महालाला माहिती आहे, जीवजी माला माहिती आहे आत काय झालंय. हो, जीवजी माला होताच ना तिथे बघायला, पण जीवजी माला कुठे लिहून ठेवणार. हो बरोबर, जीवजी माला लिहिणार आत काय झालंय हे, आत काय झालं नाही. आज्ञानदासाच्या पवाड्यात येतं की जीवजी मालाने वरचेवर हात उडवला. हो, हे फक्त आज्ञानदासाच्या पवाड्यात येतं की महाराजांवरती बडा सही चालून आला, जीवजी मालाने हात त्याचा वरचेवर काढला आणि अफजल खानाचा कोथळा म्हणजे अफजल खानाच्या पोटात महाराजांनी तलवार घातली, ती आतडी घेऊनच बाहेर तलवार आली, असा त्यात शब्द आहे. आणि हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह आहे की तलवारीचा वार तलवार अडवू शकते, पट्टा अडवू शकत नाही, ढाल अडवू शकते पण ढाल नव्हतीच, बरोबर, केवळ तलवार होती. बरोबर. पण मग जिरे टोपालावर वरती पण कसला, हो, त्यांनी डोक्यावरच वार काढला ना अफजल खानाने. हाईट, हो, हाईट सरळच बसणार वार त्यांच्या डोक्यावरती. तेव्हा महाराजांना भोळ आली. बरं, आता हे सगळं झालं, आता इथून पुढे होतो वादाचा प्रश्न चालू. वादाचा प्रश्न असा, आता रात्र झाली, आपण तिथपर्यंत आलो. रात्र व्हायच्या आधी पण थोडा काही मावळतीचा काळ होता. या मावळतीच्या काळामध्ये इतके अलिगेशन्स, बरं त्याला कुठलाच पुरावा नाही, बिनबुडाचे आरोप की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाईकर या शिवाजीराजांनी मारले. बरोबर. मुळात तुम्हाला सांगतो, एक सुद्धा नोंद मला आणून दाखवावी, अस्सल डॉक्युमेंट म्हणणं. आम्ही आज्ञानदासाच्या पवाड्यात मानणार नाही, कारण आज्ञानदासाचा पवाडा किती ऑथेंटिक आहे, त्याला पुष्टी देण्याचं दुसरं साधन काय आपल्याकडे, काहीच नाहीये. जेदे शकावलीमध्ये, जेदे करिण्यामध्ये, शिवभारतामध्ये किंवा सभासदांच्या बकरीमध्ये असा एकही उल्लेख नाही की वाईकर कुलकर्ण्यास मारलं, असा कुठेच उल्लेख नाही. इव्हन शिवाजीराजांच्या स्वतःच्याच पदरी मुळात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाची 4 माणसं होती. त्यामुळे नेमका कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कुठला, बरं त्याला मारल्याचा कुठे उल्लेख नाही. तेव्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला ह्यांनीच मारला, म्हणजे लोकांनीच पुढे मारला. कारण वकिलाला मारण्याचा कुठेच नियम नाही, पहिली गोष्ट. आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इतकं काय त्याला खानप्रिय होतं की त्यांनी महाराजांवर वार काढावा, मग त्या हिशोबाने तर पंतांनी पण खानावर वार काढला पाहिजे होता. बरोबर, हे शक्यच नव्हतं. त्यांचं दोघांचं काम केवळ वाटाघाटी करण्याचं होतं. ते वकील होते, वकिलांना अभय असतो. शिवाय शिवाजीराजांच्या काळामध्ये गोब्राह्मणांचे ते प्रतिपालक आहेत. बरोबर. शिवाजीराजांच्या काळामध्ये ब्राह्मणाला वरद हस्त होता, त्याला मारायचा काय संबंध, ब्राह्मण म्हणजे दैवतुल्य, बरोबर, त्याला कोण मारणार. शिवाजीराजांनी आता ते नंतर पुढे सांगितलेलं आहे की आमास थोरल्या महाराजांची आण आहे, शंभू महादेव आमास हसेल, हे पुढे काही सिरियल्समधनं आपण बघतो आलेलं. पण शिवाजी महाराजांनी त्यांना मारायचा संबंधच, म्हणजे जोपर्यंत जेवढा इतिहास मी वाचलेला आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करांना मारण्याचा कुठंच एक उल्लेख नाही सापडत, पुसटचा सुद्धा उल्लेख सापडत नाही. इव्हन कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचे 4 इसम पुढे इतिहासात दिसतात आपल्याला, उत्तरकालीन इतिहासामध्ये. म्हणजे दाभोळच्या प्रांतावरती एक अधिकारी नेमून दिला होता, तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. तर कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला ॲबे बॅर्थलिमो कॅरी तोच म्हणतो की तुझ्या राजाच्या मनातला मानस काय. तेव्हा तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं म्हणतो की काशीचा विश्वनाथ सोडवायचा हे माझ्या राजाच्या मनातला मानस आहे, आणि कावेरी तीरापावे तो आपलं राज्य न्यायचं हे माझ्या राजाच्या मनातला मानस आहे. हे उल्लेख कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा. मग कुठला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, का हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. मी एक आता प्रश्न करतो, म्हणजे हा तुम्हाला सगळ्यांनाच कोड्यात टाकेल किंवा एकंदर ह्यालाही एक वाव आहेच की हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजीराजांचाच हस्तक नाही ना. होऊ शकतं, वी नेव्हर नो. कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याला मारला तर असू पण शकेल, नसू पण शकेल. हो, कुठेच नाही ना. पण कृष्णाजी, म्हणजे मला असं वाटतं की फतेह लष्कर नावाचा गनिमी गावाचाच भाग झाला. फतेह लष्कर नावाचा हत्ती जर शिवाजी महाराज, आता हे कुठे लिहिलेलं नाही फतेह लष्कर मेला, पण ढालगजाचा हत्ती मरतो का हो, निशाणाचा हत्ती एका कोसावर मरतो. हा ढालगज जर हत्ती मरू शकतो तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाईकर अफजल खानाचा वकील शिवाजी महाराजांचा माणूस का नसू शकतो. अजून ते एवढं ज्या माणसाने बारीक लक्ष देऊन काम केलेलं आहे त्या माणसाला मला असं वाटत नाही त्यासाठी इम्पॉसिबल कुठली गोष्ट आहे. आणि स्वतः मी पुढे येऊन मारणार म्हणणाऱ्या माणसाला एक माणूस त्याच्या पदरी नेमण्यासाठी मला वाटत नाही तितकंच अवघड होतं. बरं, आता आपण ह्याचा काय हा आत्मविश्वास की मी ह्याला मारणार, हे मी सांगू का. आता आपला पॉडकास्ट आतापर्यंत सायंटिफिक चाललेला आहे, तो थोडासा अध्यात्माकडे वळवूयात, 1-2 क्षणासाठी का असेना वळवूयात. हा, पण ते एक महत्वाचं कार्य आहे. कारण समर्थ रामदास स्वामींचं जे काही वाङ्मय आहे ते अत्यंत खडबोल सुनावणारं वाङ्मय आहे. त्यांनी संभाजीराजांना देखील खडबोल सुनावलेले आहेत. याउनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, ह्या परते आता विशेष काय लिहावे. तुम्ही स्वतःलाच पुरुष म्हणवता,
पण तुमच्या वडिलांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही जाऊन कार्य केलं तर स्वतःच पुरुष मानवा. आणि हे संभाजीराजांनी निमूटपणे ऐकून घेतलेलं आहे, कारण ते समर्थ आहेत. बरोबर. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये सगळे संत आहेत, पण ते एकमेव समर्थ आहेत. हे एक समजून घेतली पाहिजे गोष्ट आपण. बरोबर. 11व्या वर्षी निघालेला, घर सोडून निघालेला मुलगा, जय जय रघुवीर समर्थ आणि चिंता वाहतो विश्वाची म्हणणारे रामदास स्वामी देशाटन करतात. गोदावरीच्या तीरावरती उभं राहून समर्थांनी 12 वर्ष पुरस्चरण केलेलं आहे. आणि ते करते वेळी समर्थ रामदास स्वामींच्या पुढ्यात डोळे मिटून समर्थ बसलेले असताना गोदावरी तीरावरती एक विधवा आली. समर्थांना माहिती नाही ही विधवा आहे, अर्थात तोही दैवी आत्मा, त्यांनाही माहिती असणार ते काय चाललंय. ती सतीला निघाली होती, वज्रचुडे मंडित होती. ती खाली वाकली, स्वामी पाया पडते म्हणून वज्रचुडे वाजले. समर्थाने डोळे मिटून आशीर्वाद दिला, अष्टपुत्रे भव. ते म्हणले, अहो महाराज काय बोललात, मी चालले सतीला, तर कुठले अष्टपुत्र. ते म्हणले, हे बोललो ते मी बोललोच नाही, बोलला तो राम बोलला, आता तुला अष्टपुत्री व्हावंच लागेल. समर्थांनी मडं उठवलं. म्हटले एका अटीवर, तुला म्हणजे एका अटीवर म्हणजे मडं उठवलं आणि सांगितलं, मला जर काही द्यायचं असेल तर तुझा पहिला मुलगा मला देते उद्धव गोसावी. अशा गोसाव्यांची म्हणजे गोसावी इन सेन्स आता गोसावी हे सुद्धा काही आता हा फाजीलपणाचा विषय झालेला आहे. गोसावी म्हणजे कलियुगी झाले संत बहुत आपण म्हणतो, पण तसे समर्थ नव्हते. अत्यंत काटेकोरपणे ब्रह्मचार्याचं पालन करणारे हे समर्थ रामदास स्वामी होते. म्हणजे मला अजून एक विषय सांगावा असं वाटतं, समर्थांचा इथं उल्लेख मुद्दाम करावा असं वाटतं, कारण समर्थ रामदास स्वामी ज्या व्यक्तीला महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे लिहितात, तो व्यक्ती कसा असेल हे सांगण्यासाठी मला समर्थांना इथे सांगावं लागतं. ठीक आहे. तर समर्थ रामदास स्वामींना नाशकाला असं नाव, वय वर्ष अगदी 12 वर्ष ते 15 वर्ष दरम्यान असेल. नाशकात काळाराम आहे. नाशकातल्या काळारामाचा उत्सव झाला आणि पुरणपोळी त्यांना मिळाली माधुकरीमध्ये. दररोज माधुकरी मागायचे, 5 घरी मिळाली तर मिळाली, 5व्या घरी जर नाही मिळाली तर त्या दिवशी काहीच खायचं नाही, राम ठेवील तैसे पाणी पिऊन झोपणे, उपासना करून. तर त्या दिवशी समर्थांना पुरणपोळी मिळाली. समर्थांना असं वाटलं की अरे आज ताजी यात्रा, आज पुरणपोळी मिळाली, उद्या शिळी यात्रा, उद्याही पुरणपोळी मिळाली. तर हा मनात केवळ आता वय वर्ष बघा ना, 15 वर्षाच्या आतलं पोरं कोणालाही येईल, आपल्या मोठ्या माणसानं जीवेवरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहत नाही. पण हा माझ्या अंतरी विश्वास आलाच, म्हणजे हा माझ्या अंतरी ही वासना आलीच कशी, मी दास आहे रामाचा, तेव्हा हे मिष्टान्न मी खाणार नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी पण पुरणपोळी मिळाली, ती नेली, गोदावरीत बुडवली, त्यातलं एक वाटागाडा रामरायास अर्पण केला आणि तो लगदा समर्थांनी खाल्लेला आहे. असे रामदास स्वामी आहेत. देशाटन करत होते. देशाटन करायच्या पूर्वी 12 वर्ष छातीभर पाण्यात उभं राहून गायत्रीचा त्यांनी जाप केलेला आहे. तेव्हा कुठे मडी उठवायचं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं आहे. जागोजागी मारुती उभे केलेले आहेत समर्थांनी. गावोगावी मसूरचा मारुती झाला, उमरतचा मारुती झाला, हे सगळे मारुती म्हणजे 11 मारुतींची स्थापना समर्थांनी केलेली आहे. समर्थ म्हणतात की ज्यासी वाटे कल्याण व्हावे त्यांनी तमाल निलासी त्वरित भजावे. तमाल म्हणजे राम, नील म्हणजे कृष्ण. रामाची उपासना सांगणार या ठिकाणी कोण होतं, पांडुरंगाची उपासना सगळेजण करतायत. पण समर्थ म्हणले मला शस्त्रधारी भगवंताची उपासना करायची. आता पांडुरंग देखील विष्णूच, राम देखील विष्णूचीच अवतार सगळी, कृष्ण देखील विष्णूच, पण मला मर्यादा पुरुषोत्तम पाहिजे. आत्ताच्या घडीला मर्यादा पुरुषोत्तमच मला हवा आहे. मी रामाचीच उपासना करणार. समर्थ रामाची उपासना करत 1100 मठांची समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेली. म्हणजे आता विषयांतर थोडंसं होतंय पण सांगणं क्रमप्राप्त आहे. की 1100 मठांची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी या सगळ्या घालमिलीत आणि उत्तर हिंदुस्थानापासून दक्षिण हिंदुस्थानापर्यंत केलेली आहे. असं नाही की केवळ महाराष्ट्रपुरती एवढी केलेली आहे. मठाधिपती नेमलेले आहेत. लोक पुढे म्हणतात की समर्थ रामदास स्वामी एवढे जर असं होते मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळेस समर्थ होते का आले नाही. तर दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, ते विरक्तच होते. त्यांनी लिहून ठेवलेले दासबोधामध्ये निस्पृह लक्षण नाममध्ये त्यांनी लिहून ठेवलेले की कुठलेही महंतपद घेऊ नये, कुठेही राजदरबारी तिष्ठत उभं राहू नये. आपण सेवेकरी आहोत रामाचे, आपण रामासाठी झिजावे. बरोबर आहे ना. हे समर्थ रामदास स्वामी सांगून गेलेले आहेत. अशा रामदास स्वामींनी कुणाचंही मला वाटत नाही असं पत्र लिहिलेलं आहे की याहूनही म्हणजे महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हे समर्थ रामदास स्वामी ज्या अर्थी लिहितात त्या अर्थी शिवाजीराजे नक्कीच ग्रेट होते. समर्थांना त्यांची पूर्ण पारख होती आणि शिवाजीराजांना समर्थांची पूर्ण पारख होती. म्हणूनच मी जो मगाशी एक शंका माझ्या पालीची चुकचुकली माझ्या मनात की जावळीच्या मोऱ्याच्या अगदी खाली समर्थ रामदास स्वामी होते आणि त्या आधीच समर्थांच्या एका शिष्याकडनं शिवाजीराजांनी आऊ सरकारांसोबत अनुग्रह घेतला होता. हे सोपं काम नाही ना. बरोबर, खरं असं आहे. त्याची सांगता करायच्या आधी फक्त एक सांगतो की हे सगळं प्रकरण झालेलं आहे 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला आणि 28 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांचं स्वराज्य दुग्न झालं होतं. म्हणजे एकेकाळी शिवाजीराजांच्या भविष्यामध्ये 1000 मावळे पडलेत. कुठला गड घेताना, पन्हाळा घेताना. तो शिवाजी केवळ आला आहे ऐकून, अफजल खान नाही म्हणले, अफजल खान गेला ढगात. शिवाजी आलेला देऊन टाका म्हणले, किल्ला देऊन टाका. हे शिवाजीराजांनी केलेलं आहे. स्वराज्याच्या सीमा दुप्पट केल्या. नेतोजी पालकर कुठपर्यंत गेला, नेतोजी पालकर विजापूरपर्यंत गेला. त्यानंतर दोरोजी नावाचा शिवाजी महाराजांचा दुसरा माणूस तो उतरला, दाभोळ प्रांतातनं परत खाली उतरला. तो गेला
सरळ सरळ संगमेश्वराला भिडायला. शिवाजीराजे स्वतः होते ते पन्हाळ्याकडे निघून गेले. असे 3 ठिकाणी 3 त्रिशूळ सोडले. बाबासाहेब पुरंदरे खूप छान लिहितात, 3 ठिकाणी 3 त्रिशूळ सोडले. आणि हे सगळं प्रकरण करून शिवाजी महाराज आऊ सरकारना भेटायला 1.25 वर्षानंतर गेले. सेलिब्रेशन केलेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं, स्वराज्य दुग्न केलेलं आहे. अफजल खान मारून आदिलशाहीच्या छातीवरती कायमस्वरूपी मराठी पहार रोवून खरंय. चपला जे अडकवले ना पुण्यात, त्याचा सूर उगवलेला आहे या ठिकाणी शिवाजीराजांनी, की शिवाजी काय त्याचा घुमानतो काय म्हणणार आहे तुम्ही. आणि तो शिवाजी आज अफजल खान मारून तुमच्या सगळ्या सीमा दुगणीत करतो. म्हणजे तो शिवाजी सामान्य राहिलेला नाही आता. 29व्या वर्षीची सगळी कमाल आहे बरं काही. आणि नंतर अफजल खानाचं मस्तक शिवाजीराजांनी राजगडाच्या दरवाज्यात कोंडण करून बसवलेलं आहे. त्याला दिवाबत्तीची सोय केलेली आणि धड मात्र तिथंच ठेवलं. का ठेवलं हेही तुम्हाला सांगतो. जसा अफजल खान धर्मद्वेष्टा होता ना, शिवाजीराजे कट्टर धर्मनिष्ठ होते. शिवाजीराजे म्हणले इस्लाममध्ये प्रथा आहे की एखाद्या माणसाचं जर अंगभंग झालेलं असेल तर त्याला जन्नत अदा होत नाही. म्हणून तुझं धड इथं, तुझं मस्तक तिथं, तुला आयुष्यभर इथंच फिरायचं भूत म्हणून, तुला मुक्ती नाही. हे शिवाजीराजांनी केलेले लोकांना माहिती नाही याच्या मागचं कारण काय. हे कारण त्याच्या मागचं. म्हणजे ह्या स्टेजला शिवाजी महाराज कडे आता शिवाजी महाराज होत होते. बरोबर. छत्रपतीकडे जाण्याची वाटचाल होती. म्हणजे आता थोडक्यात आता संपलं होतं. म्हणजे लोकांना कळलं होतं हा अफजल खानाला मारलेला माणूस. बस आता ह्याच्या नादी लागायचं नाही. हे लोकांचं पूर्णपणे मनात बिंबलं होतं. आता बस, आता शिवाजी काय औलाद आहे, शहाजीची औलाद काय आहे ही लोकांना कळली आता. मग आता आपण ह्या इतक्या भारी खरंच डिस्कशन मध्ये आपण आता हा पॉडकास्ट थांबवतोय. पण पुढचा पॉडकास्ट कशासाठी असेल मग? पुढचा पॉडकास्ट आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे विशाळगडचा वेढा. बरोबर. सिद्धी मसूद, बाजीप्रभू देशपांडे, बाजीप्रभूंचा त्या ठिकाणी म्हणजे ते सांगूच आपण नंतर पुढे. आता सगळं नको सांगायला, पुढे काही मजा राहणार नाही. तर बाजीप्रभूंचं त्या ठिकाणी दिलेलं बलिदान, महाराजांची तिथून पुढे मग महाराज पुरंदराचा तह, मग महाराज आग्र्याला जाणार. मग हे सगळे प्रकरण आपल्याला घ्यायचे. मग लाल महालात येऊन हा बसणार, शाहिस्ता खान त्याची बोट अजून उडवायचे. थांबा. तर आता तुम्हाला कळलंच असेल की अजून बऱ्याच गोष्टी अशा आम्ही करणार आहे या पॉडकास्ट मधून. आणि अजून राज्याभिषेक पर्यंत आहे आणि तिथून परत वाटचाल आहे. कवी भूषण असं एक तुम्हाला होते ते सांगता करतो, कारण ते मला सांगायचं होतं मागाशी, पण ते सांगितलं असतं तर त्याचा क्लायमॅक्स निघून गेला असता. कवी भूषण म्हणतो की पैज प्रति पाल भूमी भार को हमाल चहू चक्क को समाल भयो दंडक जहान को साही नको साल भयो ज्वाल को जवाल भयो कर को कृपाल भयो हार के विधान को बीर रस ख्याल शिव राजभुव पाल तू हाथ को बिसाल भयो भूषण बखाल को तेरो कर वाल भयो दख्खन की ढाल भयो हिंद को दिवाल भयो काल तुर्कान को. तो म्हणतोय की तू जावळीला जशी ज्वाला लागते ना, तसं तू जावळीला ज्वालासारखंच गेलास. तू अफजल खानाला त्याचा काळच बनून उभा राहिलास. बरं, यानंतर महाराजांनी मोठी मोठी दानं पण दिलेली आहेस. म्हणून दान को विशाल भयो आणि हिंद को दिवार, म्हणजे हिंदूंची दिवार झालेला आहेस तू. आणि या संपूर्ण मराठी मुलकाची ढाल बनून राहिलेला आहेस शिवाजी राजा तू. हे जावळी प्रकरणानंतर लिहिलेलं काव्य, जावळी प्रकरणावर लिहिलेलं काव्य आहे. बरोबर. खरंच म्हणजे किती मोठं असं व्यक्तिमत्व आहे खरंच. म्हणजे त्याचा आपण काय एक छोटं पण हे नाही. बरोबर आहे. तर ह्याच्यातून आपण आता थांबूयात फायनली. नक्की. आज आपण किती 12 वाजलेत जवळजवळ रात्रीचे. हो, 12:05 दुसरा दिवस सुरू झालेला आहे. येस. तर अशाच पद्धतीने अशा गप्पा ह्या चालू होतील, रंगतील. त्यामुळं आता आपण रजा होऊया. येस, आभारी तुमचं सगळं. थँक्यू. येस.